नमस्कार. सर्वांना मानाचा जय शिवराय. आपल्या केपी क्रिक खोपोली या YouTube वाहिनीवर आपण एक नवीन उपक्रम घेऊन येतोय, की टेनिस क्रिकेटमध्ये खेळाडूंची एक सीरीज असणार आहे. त्यामध्ये आपण आज पहिल्या सीरीजमध्ये खालापूर सुपरस्टार पहिला एपिसोड. या एपिसोडमध्ये आपण अशा खेळाडूला आपल्या सोबत घेऊन आलोय, ज्याला या संपूर्ण खालापूर टेनिस विश्वामध्ये डेव्हिड वॉर्नर ही उपाधी दिली गेली आहे. आणि डेव्हिड वॉर्नर ही उपाधी देण्याचं कारण आहे, की खालापूरमध्ये बरेच डावखुरे सुपरस्टार खेळाडू आहेत. त्यामध्ये असा खेळाडू आहे, की ज्याच्या बॅटमधून फक्त विस्फोटकच खेळी केली जाते. आणि ज्या खेळाडूने पाहिलं तर कमी वयामधून सुरुवात केली आणि आज तागायत पाहिलं तर त्या खेळाडूचं संपूर्ण खालापूर तालुक्यामध्ये नाव अगदी पाहिलं तर उच्च दर्जाचं घेतलं जातं. आपल्या सोबत आहेत एक डावखुरे खेळाडू ज्याला आपण डेव्हिड वॉर्नर म्हणतो, संदेश पाटील. सर्वप्रथम या आपल्या केपी क्रिक खोपोली या युट्यूब वाहिनीवर आणि त्याचसोबत खालापूरचे सुपरस्टार पहिला एपिसोड या एपिसोडमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तुमचं मनापासून आभार. कारण का पहिला फोन तर मी या चॅनलवर, कारण का हा चॅनल नक्कीच पुढे जाऊन बराचसा मोठा होईल आणि त्यावेळी पहिली मुलाखत कोणाची असेल तर माझ्या या गोष्टीवर मला अभिमान असेल. संदेश पाटील, सर्वप्रथम तर तुमचा आम्ही धन्यवाद देतो, तुम्हाला आभार व्यक्त करतो तुमचे, कारण की तुम्ही आम्हाला तुमचा वेळात वेळ दिला. त्यासोबत आमच्या चॅनल सोबत तुम्ही जोडले गेलात. संदेश पाटील, ऍक्च्युअल मध्ये पाहायला गेलं तर मागच्या वर्षीच आम्ही जेव्हा चॅनल ओपन केला होता तेव्हा तुमची मुलाखत आम्हाला घ्यायची होती, पण तो काही कारणास्तव आपला तो सीझन संपला. सीझन संपल्यानंतर आपण असं ठरवलं होतं की 2025चा जो सीझन येईल तेव्हा सर्वात प्रथम मुलाखत कोणाची घ्यायची, तर संदेश पाटील उर्फ डेव्हिड वॉर्नर. तर नक्कीच आपल्या मुलाखतीला सुरुवात करूयात. संदेश पाटील, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पाहिलं तर सुरुवात कुठून तरी होत असते. तुमच्या टेनिस विश्वामध्ये सुरुवात कुठून झाली, कशी झाली? टेनिस क्रिकेटची सुरुवात म्हणजे पहिले तर आंट्रम पासूनच, कारण का शालेय क्रिकेटमध्ये आपण जे गावागावी छोट्या छोट्या टुर्नामेंट व्हायच्या तिथनं सुरुवात झाली. आणि पहिला ब्रेक बघायला गेलं तर ओव्हरऑल क्रिकेटमध्ये मला मिळाला आदर्श या ग्राउंड वरती. 10वीला होतो त्यावेळी पहिला ब्रेक मिळाला आणि संधी दिली ती गणेश नाना, म्हणजे गावातल्या टीममधनं संधी मिळाली. नक्कीच प्रत्येक पैलूवर मी तुमच्या जडणघडणीमध्ये कोणते कोणते खेळाडू असतील किंवा स्पॉन्सर असतील यांची नावं नक्कीच विचारणार होतो. पण सुरुवात केली तुम्ही गणेश नाना पाटील यांच्या विषयावर आपण नक्कीच येऊयात. पण तो तुम्ही जेव्हा अंडरआर्म क्रिकेट खेळत होतात तेव्हा चिंचोली संघामधून खेळलात, की तुम्ही चिंचोलीच्या वैयक्तिक कोणता व्यावसायिक संघ होता? नाही, आम्ही जास्त करून मी बाहेरच्या संघात जास्त खेळायचो. कारण का आमचा जो वर्गामधला ग्रुप होता, म्हणजे आजकर होतं हेमंत देवकर असेल, नंदू असेल किंवा होनाडचा महेश असेल, असे म्हणजे तेव्हा कसे एक गाव टीम असं काय नव्हतं संकल्पना. कोणी कुठून पण क्रिकेट खेळायचं, त्यामुळे एक चांगली टीम बांधली गेली होती आणि त्या टीम मधनं आम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचो. नक्कीच प्रत्येक टेनिस क्रिकेट मधील खेळाडूची सुरुवात ही अंडरआर्म क्रिकेटने होते. तुमची सुद्धा सुरुवात तशीच झाली. संदेश, आपल्याला तुमच्यासोबत बोलण्यासाठी मी सुद्धा खूप इच्छुक होतो आणि उत्साहित एवढा होतो, कारण की बघा, आमच्या पण नजरेतून पाहिलेला खालापूरचा डेव्हिड वॉर्नर ही उपाधी जी तुम्हाला दिली गेली, का दिली गेली यामागे सुद्धा काहीतरी गणित असेल, की असा खेळाडू जो आहे की तो फक्त विस्फोटक बॅटिंग करतो, त्यासोबत पाहिलं तर एक मास्टर माइंड खेळाडू म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. तुम्ही सांगितलं की गणेश राणे तुम्हाला संधी दिली. काय म्हणाल, गणेश राणा आणि क्रिकेट यांचं नातं कसं आहे? गणेश नाना आणि क्रिकेटचं नातं खूप वेगळं आहे. कारण का नानाचं म्हणायला गेलं तर माझे वडील जॉबला होते. त्या टायमाला नाना त्यांना घरी न सांगता डायरेक्ट कंपनीवरनं घ्यायला यायचा आणि डायरेक्ट ग्राउंड वरती. आणि माझं पण काही वेगळं नाही. मला नानाने सुरुवातीला शाळेमधून नेलेलं आहे. म्हणजे 5 पिरियड झाले संदेश चल खेळायला आणि मी शाळेच्या ड्रेसवरतीच पहिलं क्रिकेट खेळलोय, बरोबर क्रिकेट. नक्कीच बघा, सर्वात प्रथम आपल्याला जर का उंच शिखरावर जायचं तर उंच शिखरावर जाण्यासाठी पहिला हात कोणी दिला, तर गणेश राणाने त्यांना हात दिला आणि गणेश राणाने त्यांच्या जडणघडणीमध्ये मोलाची भूमिका बजावली. हे पाहिजे मोठं मन, की मला कोणीतरी उंच शिखरावर जाण्यासाठी मदत करतो, यासाठीच गणेश राणा होते. त्यांचा आवर्जून इथे उल्लेख केला. संदेश, मुलाखत आपल्याला बरीच मोठी याची, की मला मनसोक्त तुमच्यासोबत बोलायचंय. संदेश, सुरुवात तुम्ही केली ग्रामीण क्रिकेट पासून, त्याबरोबर चिंचवली गावामधील हा तुमचा संघ होता. काय सांगाल तुम्ही तुमच्या गावाच्या क्रिकेट बद्दल? सुरुवात बघायला गेलं तर गावातनं झाली आणि 10वीला असतानाच. आणि संघ थोडा बॅकफुटला होता, कारण का जुने खेळाडू निघून गेले होते आणि नवीन खेळाडू तयार करायचे होते. आणि ते अशी वेळ होती का नवीन खेळाडू तयार करायचे म्हटलं तर पहिलं खेळणं आहे. आणि तेव्हा दर्शन असेल किंवा अक्षय असेल, असे छोटे छोटे खेळाडू घेऊनच आम्ही खेळत होतो. आणि त्या रमेश टोंबरे आम्हाला कंटिन्यू जॉईन होता, कारण का त्यांचा खूप मोठा सपोर्ट आहे आम्हाला. कारण त्यांनी नेहमी सपोर्ट केला त्या वयामध्ये, कारण सपोर्ट असणं खूप मोठी गोष्ट आहे.
का बाबा तुम्ही खेळाल तर टीम तयार होईल. मेन हे महत्वाचं होतं, कारण का आम्ही थांबलोच म्हणजे आम्हाला काही घेणं देणं नाही, असं नव्हतं त्यांचं. तुम्ही खेळाल तर टीम तयार होणार आहे, आणि तशी ती टीम असतेच ती बांधत गेली. की चिंचोली संघ जो जयनमान चिंचोली गोहे याच नावाने खेळला. आतापर्यंत पाहिलं तर संपूर्ण तालुक्यामध्ये जिथे जिथे डे टुर्नामेंट असेल, नाईट टुर्नामेंट असेल, तिथे तिथे चिंचोली गोहेची ही वर्णी असायची. त्यामध्ये प्रामुख्याने नाव घेतलं तर सर्वप्रथम गणेश नाना, त्यानंतर संदेश पाटील, त्यानंतर पाहिलं तर प्रामुख्याने नाव घेऊयात आपण खालापूरचा एक ऑलराऊंडर खेळाडू आकाश पाटील. तर याच प्रश्नावर मी थोड्या वेळानंतर येणार होतोच, परंतु तुम्ही चिंचोली गावाबद्दल सांगायला लागले. तर चिंचोली गावामध्ये असे कोणते हुकमी एक्के आहेत, की तुम्हाला ती शेवटच्या क्षणामध्ये हार मानत नाहीत आणि आतापर्यंत तुम्ही मोठमोठ्या टुर्नामेंट खेळताना त्या खेळाडूचा तुम्हाला बराचसा सपोर्ट लाभतो? आता बघायला गेलं तर आता चालू 2-3 वर्षामध्ये बघायला गेला तर अभि पाटील असेल किंवा आकाश पाटील म्हणजे जेन्युइन ऑलराऊंडर. म्हणजे आज आपल्या तालुक्यात तरी बघायला गेलं तर आम्ही आमचं ना मोठं नाही करत आहेत, पण एक सांगायची गोष्ट का 10 वर्ष झाले असतील का आम्ही दोघं ओपनिंग करतोय. कारण का प्रत्येक संघामध्ये बदल घडतात, नवीन नवीन खेळाडू येतात. पण आकाश पाटील पण ते तग धरून आहे आणि मी पण अजूनपर्यंत तरी तिथेच आहे. नक्कीच आकाश पाटील म्हणला तर या खेळाडूने जेव्हा कव्हरच्या दिशेने मारलेले फटके, मग त्याला जर का ऑफ साईडला बॉल भेटला तर त्यावर आपले मराठी भाषेमध्ये किंवा मुंबई स्टाईलमध्ये म्हटल्यावर टपली, त्या प्रकारचं क्रिकेट आकाश पाटील सारखं मला तर वाटत नाही खालापूर तालुक्यामध्ये कोणी खेळू शकतो. कारण का आकाश पाटीलला सर्वात जास्त जवळून कोण पाहत असेल तर मी पाहतो. कारण का त्याचे जे कव्हर पॉइंटला जे सिक्स असतात, लोक बॉल मारण्याचा प्रयत्न करतात. मी स्वतः पण फक्त कधीतरी एखादा फटका मारतो, मी स्वतःला खुश होतो का मी चांगला फटका मारला. पण ते त्याच्यासाठी म्हणजे झोपतून उठून मारल्यासारखे फटके, आणि त्याचा जो फटका असतो सिक्सच असतो. चुकून कधीतरी म्हणजे प्रॉपर तिने मारलेला चौकार हा चौकारच, आणि जर षटकार मारला तर षटकारच. आणि त्याची एक खेळी म्हणजे लवजीच्या ग्राउंडवरती होती, पेनचा संघ होता आणि एका ओव्हरमध्ये 24 धावा पाहिजे होत्या. आणि त्याने पहिला बॉल पॉइंटला सिक्स मारला. मी डगआउट मध्ये होतो. मी म्हटलं याने मॅच जिंकवली, आणि त्याने पुढच्या त्याच्या ते तिन्ही सिक्स मारून मॅच जिंकवली होती. नक्कीच बघा, आपण मुलाखत संदेशची घेतो, परंतु संदेशने त्याच्या कारकिर्दीमध्ये आतापर्यंत ज्या ज्या खेळाडूंसोबत खेळलंय त्यांची सुद्धा प्रामुख्याने इथे उल्लेख करून दाखवलाय. संदेश, आता आपण तुमच्याकडे येऊयात, की तुम्ही ग्रामीण क्रिकेट खेळला. ग्रामीण क्रिकेट खेळताना अशी एक तुमची कोणती खेळी आहे, की ती तुम्हाला अजूनही आठवते ग्रामीण क्रिकेटमध्ये? माझी खेळी बघायला गेलं तर सातवनच्या ग्राउंडवरती होती. भाई वगैरे नव्हतं, पण मला वाटतं धामणी संघाविरुद्ध मॅच होती. आम्हाला चेस करायचं होतं. काहीतरी 64 चेस होता आणि संध्याकाळचा टाइम होता. आणि सारसनचं ग्राउंड म्हटलं तर संध्याकाळच्या टाइमला डाव्या म्हणजे लेफ्टीसाठी काहीच नसतं त्या मैदानात. साहजिकच आहे. म्हणजे पूर्णपणे रायटीसाठी हवा असते. बॅटला बॉल लागला ते रायटीचा सिक्सच जातो. त्या मैदानावर चेस करायचे होते. चेस करताना 64 धावा चेस करता करता मॅच एक बॉल 6 वर आली होती. आणि एक बॉल 6 वर असताना पण मी लॉंग ऑनलाच सिक्स मारला होता. हवेच्या विरुद्धच सिक्स मारला होता. नक्कीच, म्हणून तर या खेळाडूला आपण खालापूरचा डेव्हिड वॉर्नर का म्हटलं जातं, कारण की बघा, हवेच्या विरुद्ध दिशेला मारणं, बरेचसे खेळाडू म्हणतात की आम्ही एकतर जिथे हवा आहे त्या बाजूला मारू, नाहीतर आम्ही तो बॉल डिफेन्स करू. परंतु एक बॉल 6 असताना तुम्ही हवेच्या दिशेने बॉल मारला आणि तो षटकार गेला. यासाठीच तर तुम्हाला मोठमोठ्या संघामध्ये वर्णी लागली. त्याचसोबत तुम्हाला आठवत असेल की तुमच्या गावच्या ग्राउंडवर जिथे तुम्ही खेळत होता, तुमचे घरचं मैदान, त्या घरच्या मैदानावर तुम्ही खेळलेली 17 बॉल 83 धावांची खेळी. ही जर ऐकली 17 बॉल 83, तर प्रत्येकाला वाटेल की काहीतरी हे अजबच आहे. तर 17 बॉल 83 धावांची खेळी, ती आठवते का तुम्हाला? नक्कीच आठवते, कारण का त्या खेळीमुळे बरचसा मला नाव मिळालं. कारण का 4 ओव्हरची गेम होती आणि तेव्हा एवढे मोठे रन्स कोण म्हणजे 50 मारायचे, चांगले चांगले प्लेयर 50 मारायचे, पण एवढा मोठा स्कोर नव्हता कोणी बनवला. आणि घरचं ग्राउंड होतं, प्रेशर तर होतच कारण सेकंड राऊंडची मॅच होती आणि ओनर सोबत म्हणजे आमच्या जवळचाच संघ आहे. फक्त त्यावेळी कुठला प्रेशर असा घेतला नाही. मॅच चालू झाली आणि जसे बॅटला बॉल लागायला लागले, कॉन्फिडन्स एवढा हाय झाला होता का बॉल कुठेही पण येऊ दे, मी फक्त बॅट लावत होतो, बॉल साथ जातो. साहजिकच आहे. त्या खेळीनुसारच तुम्ही पुढे जात गेलात आणि त्या खेळीने तुम्हाला अक्षरशः नाव दिलं आणि ते नाव इथपर्यंत पोहोचलं की खालापूरच्या तालुका हाफमध्ये तुमची वर्णी लागली. सुरुवात कशी झाली तालुका हाफमध्ये? कारण की ग्रामीण क्रिकेटमधून तुम्ही तालुका हाफचं क्रिकेट जेव्हा पाहता, तिथे व्यवसाय खेळाडू असतात. त्यांच्यासोबत तुमची सुरुवात कधी झाली आणि तुम्हाला सर्वप्रथम संधी कोणी दिली? तालुक्याचं क्रिकेट खूप वेगळं आहे, ग्रामीण क्रिकेट वेगळं आहे. कारण ग्रामीण क्रिकेटमध्ये तुमचा संघ तुमच्यावर अवलंबून असतो, पण तालुका क्रिकेटमध्ये तसं नाही. कारण का निवडक 11 खेळाडू असतात. साहजिकच. आणि मला तालुक्यामध्ये संधी मिळालं कारण म्हणजे संजय सोळंकी आणि गणेश नाना. कारण का
गणेश नाना यांनी सांगितलं होतं की बाबा याला संधी दे, आणि ती नक्की संधी कोणी मला कायम दिली, आणि जवळजवळ 3 ते 4 वर्ष मी तालुक्यासाठी प्रतिनिधित्व केलं. संजय सोलंकीनी तुम्हाला संधी दिली आणि त्या संधीचं सोनं सुद्धा तुम्ही केलं. कारण की संजय सोलंकी यासाठी ओळखले जातात. स्वतः क्रिकेटर होते. त्यानंतर त्यांनी आता व्यवसायात उतरलेत. त्यासोबत एखाद्याला संधी देणं आणि त्याच्याकडून संधीचे सोनं निर्माण करून घेणं हे सुद्धा त्यांच्यावर नक्कीच आपण पाहिलंय. कारण की संजय सोलंकी जर म्हटलं तर माझे सुद्धा या क्षेत्रामधले मी गुरु मानतो. कारण की मला सुद्धा बऱ्यापैकी मोटिवेशन देतात. जर कुठे अडखळलं तर मला नक्कीच चपराक द्यायचं काम सुद्धा संजय सोलंकी करतात. त्याचप्रमाणे तुम्हाला सुद्धा संधी दिली. त्यासोबत अशी कोणती खेळी तुम्हाला आठवते तालुका हाफ मधली की तिथे तुम्ही तुमच्या संघासाठी खूप चांगलं काम केलं होतं? असे 2 खेळी आहेत खरं तर, कारण का मला वाटतं किंजल स्पोर्ट्सला टुर्नामेंट होती आणि संजय सोलंकी नव्हता. कारण का घरी काहीतरी प्रॉब्लेम होता त्यामुळे नव्हता. केतन मुंडे कॅप्टन होता, आणि केतन मुंडे सुद्धा संजय सांगितलं होता की संदेशला चान्स दे, आणि चान्स मिळाला होता. रन चेस करायच्या होत्या. आम्ही अडकलो होतो. शिवम गोडविंटे आणि आम्ही दोघंच होता, आणि पनवेलचा संघ होता. त्यावेळी 2 सिक्स लगातार आले होते. तिथं आम्ही मॅच मध्ये आलो होतो. त्यानंतर ती मॅच शिवम गोडविंटेने पूर्णपणे वन साइड नेली. पण त्या एखाद्या 2 सिक्स मला जो स्टार्ट भेटला होता तो आम्ही थांबवलाच नाही, आणि 1 वर राखून मॅच जिंकलो होतो. आणि दुसरी म्हणाल तर बेंटकलच्या ग्राउंडवर ती माझ्यासाठी टुर्नामेंट आहे. कारण का पहिली रायगड प्रीमियर लीग, आणि मला चान्स भेटला नव्हता कारण का मी अनसोल्ड झालो होतो. म्हणजे असं वाटलं, मला थोडीशी खंत होती का आपल्याला पण कुठेतरी काहीतरी करून दाखवायला लागेल. आणि बेंटकलच्या ग्राउंडवर तेव्हा सुद्धा मला संधी संजय सोलंकीने दिली होती, आणि त्या ग्राउंडवर माझी मला वाटते 12 बॉल 43 ची खेळी होती. 12 बॉल 43 धावा खूप होतात. तालुका हाफच्या क्रिकेटमध्ये तर अक्षरशः म्हटलं ना 12 बॉल 43 हे तुम्ही जर का 30 धावांच्या वरती गेलात म्हणजे जवळपास तुम्ही अर्ध्या धावा तुम्ही जमवता. आणि खरंच पाहिलं तर आपण संदेश यांनी जी 43 धावांची इनिंग केली त्यांचा त्यांना तालुका हाफच्या क्रिकेटमध्ये खूप सारा फायदा झाला. त्यासोबत संदेश अजून एक आपण प्रामुख्याने विचार करूयात की तालुका हाफचं क्रिकेट आहे. तालुका हाफच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला एक निवडक खेळाडू घ्यावे लागतात. तालुक्यामधून बेस्ट असणारे बेस्ट खेळाडू. त्यामध्ये तुमची वर्णी लागली. तुमच्यासाठी ती अभिमानाची गोष्ट आहे. त्यासोबत पाहिलं तर सतीश तालुका हाफमध्ये तुम्ही क्रिकेट खेळलात तर तालुका हाफचं क्रिकेट तुम्ही खेळताना प्रामुख्याने आपण जर पाहिलं की तालुका हाफमध्ये हुकमी 21 फक्त खेळवले जातात. मग त्यामध्ये जर 4 ओपनर असतील तर 4 ओपनर मधून 3 ओपनर घेतले जातात. एका खेळाडूला बसावं लागतं किंवा त्या खेळाडूला मागे यावं लागतं. असं कधी झालंय की तुम्ही 12th मॅन म्हणून बऱ्याच प्रकारे क्रिकेट बघितलं, त्या संघाबरोबर राहिलात आणि त्याचा अनुभव तुम्हाला आलाय, असं कधी झालंय? नक्कीच बऱ्याचदा ही संधी मला मिळाली प्रयत्न होण्यासाठी. कारण का ही संधी खूप खूप मोठी आहे. कारण का तुम्ही बघत असता ग्राउंड मध्ये काय चाललंय. अं, बऱ्याच वेळेला असं झालं की पहिली जर बॅटिंग असेल तर माझं आहे ते आहे, कारण मी इंजुअर आहे त्यामुळे मी धावत वगैरे नाही तेवढा. फिल्डिंगला चान्स नाही भेटत. साहजिकच आहे. त्यामुळे जर पहिलं सांगणं असायचं, जर बॅटिंगची वेळ आली तर फिल्डिंगला यायचं. नाहीतर मग दुसरा चांगला प्लेयर असेल फिल्डिंग करेल त्याला इन करायचं. मग तो बारावा जायचा. नक्कीच हेच तर क्रिकेट आहे. पाहिलं तर आपण व्यावसायिक क्रिकेट. तालुका हाफचं क्रिकेट म्हणजे व्यावसायिक क्रिकेट, की त्या व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपल्याला बऱ्याच प्रकारचं पाहिलं तर अनुभव घेता येतात. त्यामध्ये आपण समोर जर पाहिलं तर मोठमोठे खेळाडू खेळताना त्यांच्याकडून आपल्याला काय शिकायला भेटेल. आपण जेव्हा पराभव होतो, पराभवामधून शिकता बरं जातं. त्याच प्रकारे तुम्ही 12th मॅन जेव्हा होता तेव्हा तुम्हाला शिकता आलं. जेव्हा तुम्हाला संघासाठी चांगला चान्स करायचा संधी भेटली, तुम्ही नक्कीच संघासाठी बऱ्यापैकी चांगल्या इनिंग केल्या. त्यामध्ये वेंडकलची तुम्ही उल्लेख केला. त्यासोबत पाहिला तुम्ही किंजल ट्रॉफी सारखी जी तुम्ही ट्रॉफी खेळलात त्याचा उल्लेख केला. संदेश अजून एक प्रामुख्याने मी विचारणार तुम्हाला प्रश्न आहे की सासगाव विभागामधून जी खेळली जाणारी पंचक्रोशी प्रीमियर लीग, धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग, या पंचक्रोशी प्रीमियर लीग मध्ये जवळपास पाहिलं तर 10 वर्षाच्या वरती हा प्रवास झालाय. आणि 10 वर्षामध्ये तुम्ही फक्त एका स्पॉन्सरच्या अंडर खेळलात. मी संपूर्ण लीग बद्दल जास्त चर्चा करणार नाही. परंतु त्या स्पॉन्सर बद्दल काय म्हणाल? धाकटी पंढरी पंचक्रोशी या टुर्नामेंट बद्दल मी पहिलं बोलेल. कारण का जर क्रिकेट खेळताना अजूनपर्यंत जर प्रेशर कुठल्या टुर्नामेंटचं घेतलं असेल तर ह्या टुर्नामेंटचं घेतलं सर्वात जास्त प्रेशर. बऱ्याच टुर्नामेंट खेळलो पण ह्या टुर्नामेंटचं प्रेशर खूप वेगळं असतं.
म्हणजे इव्हन असं असतं ना का तुम्ही ह्या 3 दिवसामध्ये म्हणजे हसायचं की नाही एवढ्यापर्यंत विचार करावा लागतो. आणि स्पॉन्सर बघायला तर माझी घरची टीम आहे, प्रवीण भाऊ पाटील आणि मराठा वॉरियर्स. आणि मला वाटतं हा संघ जितो वा हारो, दरवर्षी माझा एक स्टेटस असतो टुर्नामेंट संपल्यानंतर, जब तक खेलेंगे मराठा वॉरियर्स के लिए खेलेंगे. नक्कीच मी प्रश्न विचारणार होतो तुम्हाला संपूर्ण लीग बद्दल, परंतु तो नंतर, कारण की मी येता येता एक आत्ता जस्ट पॉडकास्ट ऐकत होतो. त्यामध्ये मंगेश वैती जे पाहिलं तर विक्रोली संघाकडून खेळतात आणि आजवर पाहिलं तर ते एवढे लॉयल आहेत की ते फक्त ओपन क्रिकेट विक्रोलीसाठीच खेळतात. माहुल कोलीवाडा संघाचा खेळाडू, आणि त्या खेळाडूने एवढं सांगितलं होतं की मी खेळेल तर विक्रोलीसाठी, कारण त्या संघाने मला तयार केलं, ओपन क्रिकेट दाखवलं. त्यानुसार माझा हा प्रश्न तुम्हाला होता की प्रवीण भाऊ तुमच्यासाठी क्रिकेटच्या पटलावर काय आहेत? प्रवीण भाऊ माझ्यासाठी बघायला गेलं ना तर म्हणजे प्रत्येक वेळी उभारी देणार, म्हणजे कुठं चुकलोय बाबा. आणि प्रत्येक असं नाही का ते लीग पुरता मर्यादित आहे, ग्रामीण क्रिकेट पण जवळून बघत असतो काय का तुम्ही इथे चुकलात, तू इथं चुकलाय, ही गोष्ट तुम्हाला सुधारावी लागेल, तुम्हाला ह्या प्लेअरला चान्स द्यावा लागेल. म्हणजे त्यांनी स्वतः चांगलं क्रिकेट केलं, त्यामुळे ह्या गोष्टीचा अनुभव त्यांना सुद्धा आहे बाबा ह्यावेळी पोरं कुठं चुकतायत, कारण का ते प्रेक्षक आहेत आणि त्यांना प्रेक्षकांना जास्त दिसतं किती काय झालं. प्रेक्षक म्हटला तर सर्वात मोठा सिलेक्टर असतो, कारण की प्रेक्षकाच्या नजरेमधून ज्या गोष्टी सुटत नाही ना त्या गोष्टी खऱ्या पकडायला पाहिजेत खेळाडूंनी, कारण की प्रेक्षक हा प्रत्येक ठिकाणी पाहत असतो, खेळाडूच्या चांगल्या गोष्टीला दाद सुद्धा देतो आणि चुकांवर नक्कीच त्यांना तिथे कान टोचणं सुद्धा करत असतो. तर आपण प्रामुख्याने आता उल्लेख करूयात धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीग. हा माझा मुद्दा ऍक्च्युअली मध्ये नंतर होता, परंतु आपण तो आता मुद्दा घेऊयात. आडोशी गावापासून इकडे आदोशी गावापर्यंत हे संपूर्ण जवळजवळ 12-13 संघ आहेत. काही गावांमधून 2-2 संघ तयार होतात, डेकूमधून 4 संघ तयार होतात, हातकरगावमधून 2 संघ तयार होतात, सारसनमधून 2 संघ तयार होतात, सासगावमधून 2 संघ, चिंचवलीमधून 1-2 संघ. तर तुम्ही यामधून असे कोणते खेळाडू पाहता की ते तालुका हाफचं क्रिकेट खेळण्यासाठी योग्यतेचे आता बनलेत, आणि काही असे खेळाडू आहेत की त्यांना अजूनही त्याच्यामध्ये स्वतःवर थोडं लक्ष द्यावं लागेल, खेळाकडे लक्ष द्यावं लागेल, असे कोणते खेळाडू तुम्ही पाहता? असे बरेचसे प्लेअर आहेत आपल्या इथे, कारण का जर विचार केला तर हातकरवाचा प्रशांत मोडे डाव्यातच, कारण मी इकडनं पहिले सुरुवात करेल. चांगला खेळाडू आहे, फक्त काय होतं माहितीये का आपल्या एरियामध्ये क्रिकेट कमी झालं हे मला खंत वाटते. कारण का विचार केला तर पहिले प्रत्येक गावामध्ये टुर्नामेंट व्हायची साहजिकच आहे. आणि आता 1 ते 2 गावामध्ये टुर्नामेंट होते, त्याच्यात तुम्ही प्लेअर कसे का बघणार. आणि त्यात बरेचसे संघ आपले असे आहेत तर आपल्या पंचवीस टुर्नामेंट होते तेव्हाच क्रिकेट खेळतात, बाहेर कुठं क्रिकेट काय चाललंय काही माहिती नाही. त्यामुळे क्रिकेटर म्हणजे प्लेअर दिसत नाहीयेत ना. आता चांगले चांगले प्लेअर आता बराचसा म्हणजे कुठली जेव्हा लीग होते, चॅम्पियन्स लीग असेल किंवा खालापूर प्रीमियर लीग असेल, आता यंदा झालेली ग्रुपवर चर्चा होते का आपले प्लेअर खेळत नाही. तर त्याचं कारण हा आहे का आपण बाहेर ग्रामीण क्रिकेट खेळलो, जेव्हा बाहेर दिसू तेव्हा आपल्याला वरती संधी दिली जाईल. जर तालुक्याचे टीम बनवायचे म्हटलं ना तर मी 8 ते 9 एंट्री केल्यात आपल्या पंचकृषीच्या. आणि गणेश नाथ होता धाकटी पंढरी टीम खेळवतो, आपले 40+ ची टीम प्रत्येक ठिकाणी आहे. मग आपली यंग टीम का नाही, तर आपण क्रिकेट कमी. त्याचसोबत आपण आता पुढे येऊन विचार करूयात राज सावंत. खरं पाहायला गेलं तर टेनिस क्रिकेटमध्ये असा खेळाडू आहे, त्यांनी जर टेनिस क्रिकेटमध्ये लक्ष दिलं तर तो खेळाडू खालापूर तालुक्याच्या पटलावर नव्हे तर संपूर्ण रायगडच्या पटलावर गेऊ शकतो. आणि मी 1-2 मोठमोठ्या खेळाडूंच्या तोंडून ऐकले, जर राज सावंतने स्वतःच्या क्रिकेटकडे लक्ष दिलं तर तो काही वर्षानंतर ISPL क्रिकेट खेळू शकतो. एवढ्या कॅलिबरचा प्लेअर हा धाकटी पंढरी पंचकृषीने दिलाय, या ढेकू गावाने दिलाय. राज सावंत बद्दल तुम्ही काय म्हणाल? तो म्हणजे असा प्लेअर आहे ना का तो काही करू शकतो. म्हणजे जेव्हा गोलंदाजी असेल किंवा फलंदाजी असेल, लोक प्रामुख्याने त्याला फलंदाजीसाठी ओळखतात. आपण ग्रामीण क्रिकेट जेव्हा केला तर त्या गोलंदाजी कट सुद्धा असतो. पण त्यांनी खरंच क्रिकेटकडे लक्ष दिलं पाहिजे तेवढं, कारण का खूप वेगळ्या दर्जाचा खेळाडू आहे. म्हणजे त्याच्याकडे जे हार्ड हिटिंग आहे ना ती मला नाही वाटत कोणाकडे असेल. कारण का त्याच्या बॅटला कुठेही बॉल लागू दे, स्टिकरला बॉल लागला तरी सहा जातो. कारण आमच्या पण बऱ्याचशा मॅचेस होतात, राज सावंतला पहिला आउट घ्या, आपण मॅच जिंकणार आहे, फक्त राज सावंतला पहिला आउट घ्या. राज सावंतचा आपण प्रामुख्याने आम्ही तर खालापूर तालुक्याच्या क्रिकेटमध्ये राज सावंतला खालापूरचा टेनिस क्रिकेटमधला बकासूर म्हणून ओळखलं जातं. तर त्याने स्वतःवर लक्ष दिलं पाहिजे, त्याने प्रॅक्टिसमध्ये उतरलं पाहिजे. यामध्ये तुमचं काय मत आहे? नाही, 100% प्रॅक्टिसकडे लक्ष दिलं पाहिजे आणि नेहमी त्याला संधी सुद्धा चांगली मिळत असते. आता मला वाटतं आजारी आहे, त्यामुळे तेवढा कमी दिसतोय.
पण पुढच्या येणाऱ्या टुर्नामेंटमध्ये नक्की असं, कारण आम्ही पण कायम सपोर्ट असतो. पवराज तू खेळ. कारण का बघायला गेलं तर आमचं क्रिकेट बऱ्यापैकी कमी झाले, कारण का तेवढं नाही लक्ष देत आहे. पण असा एक खेळाडू आहे का जो आपल्या इथं पुढे जाऊ शकतो. आम्ही त्याला नेहमी भेटल्यावर तेच सांगत असतो, तुला चांगलं खेळायचंय. मेन सर्वात मोठी गोष्ट आहे, डोकं शांत ठेवलं पाहिजे. क्रिकेटच्या पटलावर असो की आयुष्याच्या पटलावर असू दे, असं म्हणतात ना, शांतीत क्रांती हे प्रत्येकाने जरूर ओळखलं पाहिजे. शांत राहाल तर तुम्ही बऱ्यापैकी वरती जाऊ शकता, बऱ्यापैकी तुम्ही स्वतःला सक्षम बनू शकता. परंतु जेव्हा राग अनावर होतो तेव्हा आपल्या हातून बऱ्याच चुका घडतात. त्यासाठी तुम्हाला शांत राहणं खूप महत्वाचं. संदेश पाटील यांनी जो एक मंत्र दिलाय तो प्रत्येकाला लागू होतो, प्रत्येक ठिकाणी लागू होतो, की शांतीत राहणं खूप महत्वाचं असतं. शांतीमध्ये आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो. स्वतःच्या डोक्यावर बर्फ ठेवून कार्य केलं पाहिजे. आपण राज सावंतला सुद्धा सांगूयात, की राज सावंत तुम्ही येत्या सीझन मध्ये नक्कीच तुमच्या प्रॅक्टिसकडे लक्ष द्या. येणारा काळ तुमच्यासाठी नक्कीच मोठमोठ्या क्रिकेटचे टुर्नामेंट दरवाजे ठोठावतोय. तुम्ही मोठमोठे क्रिकेट खेळू शकता. तुम्ही मोठमोठ्या खेळाडूंबरोबर जाऊन तुमचा प्रवास अजून उंचावर घेऊन जाऊ शकता. राज सावंतला माझी सुद्धा ही विनंती आहे, की तुम्ही आता येत्या काही काळानंतर तुमच्या स्वतःच्या क्रिकेटच्या भरारीवर नक्कीच लक्ष देण्याची गरज आहे. कारण की तुमच्या एवढं कॅलिबर खालापूर तालुक्यामध्ये बऱ्याच कमी खेळाडूंमध्ये आहे. तर संदेश झाला आपल्या या पंचक्रोशीमध्ये बरेच खेळाडू आहेत. आपण त्याचा नामोल्लेख केला. त्यासोबत तुम्ही सुद्धा सांगितलं, की ह्या पंचक्रोशीच्या बाहेर सुद्धा क्रिकेट आहे. ते सुद्धा खेळलं पाहिजे. खालापूर तालुक्यामधलं क्रिकेट आहे. त्यासोबत पाहिलं तर उरण तालुक्यामध्ये पनवेल मधले आणि बऱ्यापैकी आपले संघ आहेत, की ते बाहेर जाऊन आता क्रिकेट खेळायला लागले, चांगले सुधारतात. अजून एक माझा असा प्रश्न होता, की ढेकू संघ ज्याला आपण पाहिलं तर या विभागामधील ऑस्ट्रेलियन संघ बोलत होतो, ओळखत होतो. आज पाहिलं कुठेतरी अशी उणी भासते, की ढेकू संघाने एक संघ होऊन अजून तसा ताकदवर खेळ दाखवला पाहिजे. नाही, नक्कीच. कारण का क्रिकेट थोडं कॉम्पिटिटिव्ह झालंय आता. कारण का ग्रामीण असो काही असो, पहिला असं नव्हतं, एवढं नव्हतं वाटत. कारण का 2 ओव्हरच्या मॅच व्हायच्या, 2 फलंदाज बस व्हायचे. पण आता तसं नाहीये. कारण का आपल्याकडे कमीत कमी 5 फलंदाज पाहिजे. एकूण संघाकडे आहेत, पण त्यांचे अजून असे 1-2 खेळाडू आहेत का ते बाहेर आहेत, किंवा निव्वळ हा एक संघ चांगला बांधल्यामुळे. असं नाहीये का ते 2 टीम आहेत म्हणजे एक टीम कमी करते, पण त्यांचा संघ ऑलरेडी असं, म्हणजे एक या 2-3 वर्षामध्ये असा तयार झाला का जर टीम मध्ये यायचं असेल तर तुम्हाला पहिले क्रिकेट चांगलं केलं नाही. आणि त्यामुळे थोडंसं क्रिकेट कमी होतं, कारण का जे बाहेर गेलेत ना त्याने परत येण्याचा प्रयत्न नाही केला. त्याने प्रयत्न केला पाहिजे का आपल्याला परत आपल्याला आपली संधी बनवायला लागेल. त्यासोबत आता आपण नक्कीच या आपल्या विभागामधून बाहेर जाऊयात आणि त्यासोबत खोपोली आणि खालापूरचं क्रिकेट आता आपण नक्कीच चर्चेला घेऊयात. संदेश पाटील, तुम्ही खालापूरचं क्रिकेट खेळला, त्यासोबत खालापूर प्रीमियर लीग इथे सुद्धा तुमचा मराठा वॉरियर्स संघ होता किंवा मराठा वॉरियर्स नसताना बाकी संघ होता. त्यासोबत चॅम्पियन लीग 3 तालुक्याचे टुर्नामेंट, त्यामध्ये पाहिलं तर सुधागड तालुका, त्यासोबत कर्जत तालुका, त्यासोबत पाहिलं तर आपला खालापूर तालुका. काय म्हणाल, ती टुर्नामेंट कशा प्रकारे ऑर्गनाईज झाली होती? त्या टुर्नामेंटमध्ये तुमचा खेळण्याचा अनुभव कसा होता? आणि बऱ्याचदा तुम्हाला कॅप्टन्सीची संधी भेटली. अनुभव कसा होता? कॅप्टन्सी मला पहिल्या सीझनला चॅम्पियन ट्रॉफीला सुद्धा मिळाली होती. कृष्ण आंध्र प्राणलाल यांचा संघ होता आणि खूप चांगला संघ बांधला गेला होता, पण आम्ही थोडेसे कमी पडलो होतो. कारण का जर 3 तालुक्याचा विचार केला ना तर एक आपलं स्वतःच मी सांगतो. कारण का आता चिंचोली गोळे संघ, खालापूर तालुका आम्ही बाहेर खेळतो, पण आम्ही कर्जत मध्ये कधी खेळत नाही, किंवा सुधागडमध्ये कमी खेळतो. सुधागडमध्ये आम्ही खेळतो पण कमी खेळतो, पण कर्जत मध्ये तेवढासा नाही खेळायला लागत. त्यामुळे काय झालं, टीम बांधताना मला जास्त करून खालापूरचे प्लेअर घ्यायला लागले, कारण बाहेरचे प्लेअर समजले नाही. आता बोलायला गेलं तर तेव्हा अभिदेव वगैरे माझ्या टीम मध्ये होता, नक्की तुम्हाला आठवण करून देईल. अभिनय वगैरे म्हटलं तर कर्जतचा ऍक्च्युअल मध्ये नावारूपाला असलेला खेळाडू कडाव संघाकडून खेळतो आणि अभिदेव वगैरे मुळेच पाहिलं तर कडाव संघाची ओळख झाली. त्यानंतर पाहिलं तर कुशल गौरव असेल, त्यानंतर बाकी त्यांचे बरेचसे खेळाडू जे नावारूपाला आले, परंतु अभिदेव वगैरे एक ब्रँड होता कर्जतचा. तेव्हा त्याने मला कॉल केला होता ऑप्शन चालू असताना, साहिल लोंगले म्हणून खेळाडू आहे, बॉलर आहे, त्याला तू घे. पण मला मी काय म्हटलं, मी पाहिलंच नाही. त्याला तो पण यंग होता तेव्हा. साहिल यंग म्हणजे काय, आता तो अंडर 19 खेळतोय. आता चॅम्पियन लीगला 4 वर्ष झाली, म्हणजे तेव्हा तो 13-14 वर्षाचा होता. नक्कीच प्रेक्षकांनो, संदेश पाटील यांनी अशा खेळाडूला पाहिलं तर संधी देण्याची गरज तेव्हा त्यांना वाटत होती. साहिल लोंगले, आणि सर्वांना माहिती आहे साहिल लोंगले हे असं नाव आहे जे टेनिस क्रिकेटच्या पटलावर ग्रामीण क्रिकेट खेळता खेळता पाहिलं तर तालुका आपचं क्रिकेट खेळलं. त्यानंतर आज पाहिलं तर या इंटरनॅशनल लेवलमध्ये म्हणजे ISPL इंडियन स्टेट प्रीमियर लीगच्या पटलावर
त्याला आपण पाहिलं तर ISPL स्पेशालिस्ट बॉलर म्हणून त्याची गणना केली गेली. मोस्ट विकेट टेकर हा गोलंदाज आणि त्याला संधी त्यांच्या संघामध्ये घेण्याची संधी होती. परंतु म्हणतात ना, संधी आल्यावर संधीचं सोनं करा. जर संधी हातातून निघून गेली तर पश्चाताप करण्याशिवाय दुसरं काय राहत नाही. त्यांनी आता मान्य केली. साहिल लोंगलेला तेव्हा घेण्याची संधी होती, परंतु काही कारणामुळे त्यांना साहिल लोंगले कोण हे माहीत नव्हतं. नक्कीच याला एक मोठा आपण पाहिलं तर जर युट्यूब असतं तर साहिल लोंगले त्या टायमाला काय आहे हे संदेश पाटील यांना समजलं असतं. चल नक्की आपण कंटिन्यू करूया पुढे. आणि संघ आमचा लीग टुर्नामेंटच बाहेर गेला होता, तर त्यानंतर मी बरेचसे प्लेअर पाहिले म्हणजे बाबा हे असे एवढे चांगले खेळाडू आहेत. आणि कर्जतचे खेळाडू, रसायनीचे खेळाडू सगळ्यांना माहिती होते. त्यामुळे रसायनीचे खेळाडू हे रसायनच्या 2-3 टीम मध्ये तिकडेच गेले किंवा एखादा आपल्याकडे आला असं झालं. पण कर्जतचे खेळाडू जास्त करून उभारून आले होते आणि सुधागडचे 2-3 प्लेयर चांगले समोर आले होते. आणि या लीग मुलं रायगड प्रीमियर लीगला पण कर्जतचे खेळाडू समजले गेले. साहजिकच आहे, चॅम्पियन लीग ठेवण्याचं कारणच होतं. खालापूर प्रीमियर लीग ठेवण्याचं कारण एकच आहे की आपल्या विभागामधून जे आहेत खेळाडू ते मोठ्या मंचावर खेळले पाहिजेत. रायगड प्रीमियर लीग सारखी मोठी टुर्नामेंट खेळले पाहिजेत आणि हा एक मुख्य उद्दिष्ट या आपल्या खालापूर प्रीमियर लीग आणि त्याचबरोबर चॅम्पियन लीगचा आहे. कारण की आपण जर पाहिलं तर उरण विभाग असेल, अलिबाग असेल, त्यासोबत पाहिलं तर पनवेल या विभागामध्ये बरेचसे प्लेयर रायगड प्रीमियर लीग मध्ये मोठ्या मोठ्या मंचावर त्याचबरोबर पाहिलं तर वरच्या दर्जाचं क्रिकेट खेळतात. खालापूरमध्ये, कर्जतमध्ये, त्याचबरोबर पालीमध्ये सिद्धेश दंत असेल, शिवा दळवी असेल, असे बरेचसे खेळाडू आहेत जे परळीमध्ये, पालीमध्ये आहेत. त्यासोबत कर्जतमध्ये कौशल गुरव आहे. त्यासोबत पाहिलं तर आपण अभि देवगरे आहेत. त्याचबरोबर साहिल लोंगले आहेत आणि बरेचसे खेळाडू कर्जतमध्ये असे आहेत की ते वन साइड मॅच काढण्याची त्यांच्याकडे ताकद आहे. आम्ही नुकतंच पाहिलं तर युवराज सिंग करंडक ट्रॉफी करत होतो, तेव्हा आम्ही कर्जतच्या टीमचा जो परफॉर्मन्स पाहिला होता, मोठमोठ्या संघांना त्यांनी पराभूत केलं होतं. आणि हाच तर उद्दिष्ट आहे. आपल्या खालापूरमधून जर पाहिलं तर गौरव घोसालकर, त्याचसोबत पाहिलं तर दिगंबर मोरे आहेत, त्याचबरोबर पाहिलं तर संजय सोलंकीने तयार केलेली संपूर्ण फील्ड ही तुमच्यासारखी नवीन मुलांची फील्ड, ती रायगड प्रीमियर लीग खेळण्यासाठीच हा तयार केलेला मंच म्हणजे तो चॅम्पियन प्रीमियर लीग. तर त्यासोबत तुम्ही रायगड प्रीमियर लीग खेळलात. अनुभव कसा होता मोठमोठ्या खेळाडूंबरोबर खेळण्याचा? रायगड प्रीमियर लीगचे मी मला 3 सीझन केलं. पहिल्या वेळी मला संधी सिद्धेश दंतांनी दिली होती. अनुभव खूप चांगला होता, कारण का मोठे खेळाडू जवळून बघण्याची संधी जे तालुका क्रिकेटमध्ये पाहायचो. पण लीग टुर्नामेंट मध्ये थोडस वेगळं वाटतं, कारण का तो एक वेगळा माहोल तयार झालेला असतो आणि त्यावेळी बरेचसे खेळाडू जवळ पाहायला मिळाले आणि खरंच त्या गोष्टीचा आनंद वाटतो की आपण 3 सीझन आपल्याला खेळायला मिळालं, त्यामध्ये एकदा ट्रॉफी उचलायला सुद्धा मिळाली. त्या वेळेला बंटी बद्रिके म्हणजे पुन्हा एकदा मला सिद्धेश दंतने संधी दिली होती आणि बंटी बद्रिकेने त्यावेळेस काय कमाल केली ते सगळ्यांनी पाहिजे. बंटी बद्रिकेने त्या वर्षी पाहिलं तर रायगड प्रीमियर लीगची 4 व्हीलर कार सुद्धा जिंकली होती. त्यांच्या संघाने बेकमाल कामगिरी केली होती आणि बंटी बद्रिकेने जी बॅटिंग केली होती, आजही बंटी बद्रिकेला पाहिलं तर ओपन टेनिस क्रिकेटमध्ये एक अग्रमानांकित ओपनर म्हणून ओळखला जातो. आपण पाहिलं तर लोधोलीचा सुपरस्टार बंटी बद्रिके हाच गाजलाय. तो पाहिलं तर ग्रामीण क्रिकेट नंतर तालुका क्रिकेट नंतर रायगड प्रीमियर लीग आणि रायगड प्रीमियर लीग नंतर पाहिलं तर ओपनचं टुर्नामेंट. त्यांच्यासोबत संदेश पाटील यांनी सुद्धा क्रिकेट बरंच खेळलंय. संदेश पाटील यांना बंटी बद्रिके यांचा बराचसा सपोर्ट लागतो. संदेश पाटील रायगड प्रीमियर लीग तुम्ही खेळत होता, त्यासोबत मोठमोठे खेळाडू असतील, मग त्यामध्ये आकाश तारेकर आहे, त्याचबरोबर पाहिलं तर अंकुर सिंग आहे, त्याचबरोबर पाहिलं तर अभ्या दापोलीचे, त्यासोबत विशाल जितेकर दादा, त्याचबरोबर विश्वजित ठाकूर असतील, त्याचबरोबर माट्या, बरेचसे मोठमोठे खेळ, त्यामध्ये बंटी पेंढारे खोपोलीचा संजय सोलंकी असतील. कसा अनुभव होता त्यांच्यासोबत तुमचा? अनुभव खूप चांगला होता, कारण का प्रत्येक वेळी त्यांच्याशी बोलणं कमी झालं, पण मी नक्की उल्लेख करेन सांभारलीचा. म्हणजे त्यांच्या बरोबर आम्ही क्रिकेट खेळलो, म्हणजे 2 गाईड टीम होती आणि खूप वेगळा अनुभव होता. म्हणजे क्रिकेट कसं खेळायचं हे खऱ्या अर्थाने तेव्हा जमलं. एकदम शांत, म्हणजे ठीक आहे चालेल, कॅच सोडले चालेल, काय नाही होत, आपण मॅच जिंकतोय, ह्या असा त्यांचा पूर्णपणे ऍटिट्यूड. म्हणजे एकदम फ्रेंडली, म्हणजे एक एक नंबरची टीम. आणि आम्ही फक्त त्यांना कॉल केला का बाबा अशी अशी टुर्नामेंट थांबवायची, तिथे 2 गाईड टीम आहे, तुम्ही आमच्यासोबत खेळाल का? तर ते म्हणते चालेल म्हणतात, खेळू. आणि सगळे प्लेअर होते आणि आम्ही तिथे मला वाटते ओपनची सुद्धा टीम होती, आम्ही सेकंड प्राइज घेतला होता. आणि जे ओपनचे प्लेअर आहेत हे ऑलरेडी एवढं क्रिकेट खेळतात ना, की ते एकदम प्रोफेशनल झालेले असतात.
भूगोल त्यांना प्रोफेशनल आणावं पडत नाही. कारण का रोज क्रिकेट म्हणजे आज हारलोय ना तरी उद्या परत आपल्याला तेच करायचं. त्यामुळे त्यांचं क्रिकेटमध्ये एक मन मेलेलं आहे. कारण का आपल्याला आजचे जे राहिलंय ते विसरायचंय. कारण जर आपण आजची गोष्ट जर धरून बसलो तर उद्या काय करणार? आजच्या गोष्टीवर जर आजच रडत बसलो मग उद्या काय करणार? ते संदेश पाटील आपण पाहिलं तर पनवेल विभाग असेल, उरण विभाग असेल, या विभागामधील बरेचसे खेळाडू पाहिलं तर प्रॅक्टिस सुद्धा करतात, स्वतःच्या फिटनेसकडे सुद्धा लक्ष देतात आणि त्याचसोबत ते टुर्नामेंटमध्ये आवर्जून बराचसा त्यांचा वेळ टुर्नामेंटसाठी देत असतात. आपल्या विभागामधून असं होत नाही. बरेच जण थोडे टाळाटाळ करतात. प्रामुख्याने सांगाल बरेच जण टाळाटाळ करतात. स्वतःच्या पहिल्या तर फिटनेसकडे लक्ष देत नाही. सुधारणा करणं गरजेचं आहे. नक्कीच. कारण का क्रिकेट म्हटलं तर पहिले फिटनेसकडे चांगलं लक्ष द्यायला पाहिजे. त्यानंतर प्रॅक्टिस. आता प्रॅक्टिसचं बोलायला गेलं तर आपल्या प्लेयर म्हणजे एरियामध्ये जरी म्हटलं तर प्रॅक्टिसला गेलं ना आता जर मला उद्या मॅच आहे, मी 2 दिवस आधी प्रॅक्टिसला जाणार आहे. त्याच्या आधी काय? नाही ना होत तसं. साहजिकच हेच तर पाहिलं तर ग्रामीण क्रिकेटमध्ये थोडंसं आपल्याला कमी भासतं, की जर का शनिवार रविवारची टुर्नामेंट तर फक्त शनिवारी सकाळी जाऊन थोडंसं नॉकिंग करणं हे नाही. क्रिकेट म्हणजे कसं आहे, तुम्हाला जर एखादा चांगला सुपरस्टार खेळाडू बनायचे, तर तुम्हाला आठवड्यातील 5 दिवस स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देणे, थोडंफार क्रिकेट तुम्ही प्रॅक्टिस करणं आणि त्यानंतर शनिवार रविवारची जरी तुमची मॅच त्या टायमाला मॅचला जाणं आहे. संदेश पाटील, आपण बऱ्याचशा गप्पा गोष्टी केल्या. त्यासोबत मला तुम्हाला प्रामुख्याने तुमच्या कुटुंबाविषयी थोडंसं नक्की विचारून घ्यायचंय. जेव्हा जेव्हा तुम्ही टेनिस क्रिकेट खेळायला बाहेर जाता, तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट कशा प्रकारे भेटलाय? सपोर्ट नेहमीच चांगला आहे कारण का माझे वडील 25 वर्ष क्रिकेट खेळले गावासाठी आणि खूप चांगला क्रिकेट खेळले. गोलंदाज होते डाव्या हाताचे आणि प्रॅक्टिसला आता मला वाटतं एक 2-3 वर्ष झाले ते यायचे बंद झाले. टुर्नामेंट आम्ही म्हणजे माझा मोठा भाऊ समीर, मी आणि माझे वडील आम्ही एकत्र एका टीममध्ये खेळलो. ग्रामीण क्रिकेट म्हणजे मला वाटतं खोपोली टुर्नामेंट होती आणि त्यांनी क्रिकेट बंद केलं होतं पण म्हटलं चला माझ्यासोबत तुम्ही खेळा. 2 वर्ष त्यांनी परत दिली माझ्यासाठी आणि त्यांचे खूप मोठा हातभार आहे माझ्या जडवण्यात. कारण का अजून पण मी चांगला खेळलोय म्हणजे आता एखादी टुर्नामेंट चालू आहे, चांगला खेळलोय ना काहीच नाही बोलत. पण जर का मी वाईट खेळलो ना तर मला म्हणजे आता म्हणजे लपायला लागतं कारण का ऐकायचं ते का तू कुठे चुकलाय. नक्कीच याच त्या आणि गोष्टी आहेत त्यांनी संदेश, पहिलं की सांगितलं. तुम्ही जर का चुकीचं केलं, तर चुकीच्या ठिकाणी तुम्हाला ती चुकी दाखवून देणं महत्वाचं आहे. तेव्हाच एखाद्या खेळाडूला वरती जाण्यासाठी बराचसा हातभार लागतो. त्याचसोबत आपण पाहू शकता संदेश यांची जी बॅट आहे, ज्या बॅटने ते टेनिस क्रिकेट खेळतात, नक्कीच मी प्रेक्षकांना दाखवू इच्छितो. त्याच्या सर्व काही ट्रॉफीज आहेत. त्यासोबत पाहिलं तर ही साई स्पोर्ट्सची बॅट मावळची, हा त्यासोबत पाहिलं तर या बॅटच्या मागे आपण पाहायचं झूम करून बघा. श्रीजा नाव, श्रीजा येटी हे नाव कोणाचं आहे? श्रीजाचं नाव पाहिलं तर हे बॅटवर का दिलं संदेश आमच्या प्रेक्षकांना तुम्ही जरूर सांगावं. नक्कीच माझ्या मुलीचं नाव आहे आणि 18 जन्मतारीख आहे आणि 18/11 माझ्यासाठी पहिल्यापासूनच झालं की कारण माझी सुद्धा जन्मतारीख 18 आहे आणि तिची सुद्धा 18 आहे आणि जेव्हा तिचा जन्म झाला त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी माझ्या आयुष्यात बदल झाला. बऱ्याचशा गोष्टी म्हणजे माझा आयुष्यातला असो किंवा क्रिकेट कारकीर्द असो सर्व गोष्टीमध्ये बराचसा बदल घडला तिच्यापासून. त्यामुळे मी कुठली बॅट घेऊया तिचं नाव पहिला टाकतो. लक्ष्मीचा पाहिलं तर वास हा संदेश पाटील यांच्या घरामध्ये झाला तो श्रीजाच्या रूपामध्ये. त्यानंतर पाहिलं तर संदेश पाटील कुठे मागे हरलेच नाही, थांबलेच नाही. संदेश पाटील यांनी व्यवसायामध्ये सुद्धा स्वतःला बरंच आज पाहिलं तर वरती घेऊन गेलेत. त्यासोबत जर पाहिलं संदेश हा कुटुंबाचा प्रवास झाला. त्यासोबत पुढे आपण जाऊयात. पुढे गेल्यानंतर तुमच्या घरामध्ये पाहिलं तर 2 नंदी आहेत आणि त्या नंदींची चर्चा आज पाहिलं तर पूर्ण फक्त चिंचवली गावामध्ये नव्हे किंवा खालापूर तालुक्यामध्ये नव्हे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. कारण की त्या नंदीमधील शाहीर या नंदीने आत्ताच नुकत्याच थोड्या दिवसापूर्वी या महाराष्ट्रामधील बिंजोडचा बादशाह असलेला रणबीर रायवळ भाई पाटील यांचा नंदी मथुर 1001 याला धूळ चारली. एक प्रकारे म्हणजे मैत्रीपूर्ण शर्यत असेल, परंतु तिथे राहुल भाई पाटलांच्या मथुरला थोडं मागं राहावं लागलं. आपला शाहीर जिंकला. कसा होता संपूर्ण पाहिलं तर या बैलगाडा क्षेत्रामधील सर्वांचा उत्साह? तो दिवस खूप वेगळा होता कारण का असं काही आधीच प्लॅनिंग वगैरे काय नव्हतं का आपल्याला बाईंची शर्यत करायची. कारण का मी नेहमी बोलायचो का बाबा आपण एकत्र पळायचो पण आपली शर्यत कधीच नव्हती. कारण बरेच जण बोलायचे आपल्या तालुक्यातले कारण का मथुर आणि बकासूर बैलगाडा क्षेत्र म्हटला त्या 2 बैल नंदी यांच्या
शिवाय बैलगाडा क्षेत्र अपूर्ण आहे. पूर्ण आहे. कारण का बरेचसे नंदी आहेत, कोणी 60 लाखाला घेतात, 50 लाखाला घेतात, पण ह्या 2 नंदीची जी क्रेज आहे ना ती खूप वेगळी. आणि तो दिवस असा होता, आमची वनाडची सुद्धा आपली पोरं होती, म्हणतात उद्याचं कसं काय नाही, बोलू करू काहीतरी, कोण भेटेल त्याला करू. पण मैदानात असा माहोल बांधला, चला आता म्हणजे मैदानात राहुल भाईंना जोड झाला नसता, म्हटलं चला आपण करू एक मैत्रीपूर्ण. आणि शर्यत झाली, मैत्रीपूर्ण झाली, आणि भाईंनी आपल्या गाडीवर फोटो सुद्धा काढले. राहुल भाई जर पाहिलं तर शर्यत क्षेत्रामध्ये बिनजोडचा बादशाह मथुर, आणि मथुरचं पाहिलं तर सर्वेसर्वा म्हणजे रणवीर राहुल भाई पाटील. तर राहुल भाईंची एक अदा आहे की त्यांनी आजपर्यंत ज्या ज्या पाहिलं तर नंदीन समोर पराभव जरी स्वीकारला असेल तर त्या नंदीनला मनामध्ये त्यांच्या जागा आहे. मग त्यामध्ये पाहिलं तर सोन्या 50-50 असेल, त्यामध्ये बकासूर असेल, आणि आज त्यामध्ये जोडले गेले ते आमच्या या शाहीरचं नाव सुद्धा. नक्कीच यासाठी संपूर्ण तालुक्याकडून तुम्हाला आमच्याकडून पाहिलं तर खूप साऱ्या शुभेच्छा, अभिनंदन. कारण की राहुलभाई पाटलांचा मथुर याची गाडी मारणं खूप कठीण काम, आणि ते शाहीरने करून दाखवलं. नक्की तो दिवस खूप वेगळा होता, कारण का भाई सुद्धा नंतर मुलाखतीत बोलले का शाहीर सुद्धा आमचा आहे. बस झालं, जिंकलो आपण. बघा, एक नंबरचा बैल अजूनही आम्ही सुद्धा मानतो. आम्ही बकासूरचे फॅन आहोत, आम्ही पाहिलं तर त्याचबरोबर सोन्याचे फॅन आहोत, आम्ही इथे पाहिलं तर मथुरचे फॅन आहोत. परंतु आमच्या शाहीरने सुद्धा त्यांच्या सोबतच लढत देऊन खूप मोठं नाव कमावलं. त्याच पलीकडे आपण जाऊयात. आता आपला बराचसा वेळ आपण इथे मुलाखतीमध्ये दिला आहे. संदेश पाटील, आपण जसबीर मेहरांची नक्कीच मुलाखत पाहतात, त्यामध्ये पाहिलं तर बरेचसे मोठमोठे खेळाडू येऊन गेले. त्यामुळे तुम्हाला वाटतंय का की त्यांनी बऱ्याचदा उल्लेख केला की आय-एस-पी-एल म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत अशा प्रकारचं क्रिकेट दाखवणारी जी आय-एस-पी-एल आहे, तिथे कुठेतरी आय-एस-पी-एलने जे नवीन खेळाडू सुद्धा घेतले पाहिजेत ऑप्शनमध्ये. कारण की वारंवार एक उल्लेख केला जातो, किरण पवार हे अनसोल्ड का झाले? हा खूप मोठा प्रश्न आहे. परंतु माझ्या वतीने मी तुम्हाला विचारतो, तुम्ही तालुका आपचं क्रिकेट खेळताय, तुम्हाला काय वाटतं की गल्लीपासून दिल्लीपर्यंत म्हणजे गल्लीमधले प्लेयर सुद्धा चांगले निवडक प्लेयर वरती ऑप्शनला बसले पाहिजेत की नाही? नक्कीच बसलं पाहिजे. किरण पवार आज कुठल्या टुर्नामेंट केलं, आय-एस-पी-एल सोडले तर तो कुठली टुर्नामेंट केला ना आणि खेळत नाही असं होत नाही. आणि का घेतला जात नाही त्याच्या माग एकच शब्द माणूस बोला तर राजकारण. कारण का उस्मान पटेल असेल किंवा किरण पवार असेल, यावर्षी ओमकार देसाई सुद्धा अनसोल्ड राहिले. टुर्नामेंट खूप मोठी आहे, त्याचबरोबर मोठमोठे चेहरे तिथे आहेत, आणि आपण सुद्धा असंच म्हणतो की अशा प्रकारे टुर्नामेंट झाल्या पाहिजेत. प्रेक्षकांचे पाहिलं तर मनोरंजन होत असतं, त्याचबरोबर नवीन खेळाडूंना संधी भेटत असते. तर जसबीर मेहरांचा पॉडकास्ट तुम्ही पाहता? नक्कीच पाहतो. कारण का आणि जे आय-एस-पी-एलचं बघायला गेलं ना, तो ओनर मोठे आहेत. त्यांना माहिती नाही किरण पवार कोण आहे, पण त्यांच्या सोबतची जी खालची टीम, सिलेक्टेड टीम आहे ना, मॅनेजर्स मॅनेजर म्हणजे जो सध्याचा म्हणजे बैलगाडा क्षेत्र असो व क्रिकेट असो, मॅनेजर शिवाय काहीच नाहीये. म्हणजे एखादा प्लेअर मला दिसतोय, मी टीम टाकतोय, मॅनेजरला विचारलं बाबा असाचा प्लेअर, मला जर म्हणजे मॅनेजरला जर तो आवडत असेल ना तर तो सांगणार त्याला घेऊ, नसेल आवडत ना नाही नाही तो सध्या फॉर्मला नाही किंवा तो तेवढा आपल्या टीमसाठी काम नाही करणार असं. नक्कीच. बघा, हा पॉडकास्ट आणि आमची ही जी मुलाखत आहे, ही मुलाखत जरी आम्ही पाहिलं तर एका बंद खोलीमध्ये, आमच्याकडे जास्त मोठं सेटअप नसेल, परंतु या मुलाखतीमध्ये सुद्धा आम्हाला हेच वाटतंय की टेनिस क्रिकेटमध्ये असे खेळाडू वरती जावेत की ज्या ग्रामीण क्रिकेट खेळतायत, आणि ग्रामीण क्रिकेट खेळता खेळता आय-एस-पी-एलच्या मंचावर जाणं गरजेचं आहे. जसबीर मेहरांनी बऱ्यापैकी स्टँड नवीन खेळाडूंसाठी घेतलेला आहे. त्यासोबत संदेश पाटील, आता आपण आपल्या एक चांगल्या सेगमेंटकडे बोलूयात, त्याचं नाव आहे रॅपिड फायर. मी तुम्हाला अशा प्रकारे काही क्वेश्चन विचारतो, त्यामध्ये तुम्हाला मी ग्रामीण क्रिकेट, तालुका हाफ, ओपन क्रिकेट, त्यामध्ये तुमच्या आवडी निवडी आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचूयात. माझ्या मते तरी संदेश पाटील यांचे बरेचसे फॅन्स फॉलोवर आहेत, कारण की ते मी पाहिलेले आहेत. त्यामध्ये पाहिलं तर माझा भाऊ स्वतः स्वयं देशमुख मॉन्टी, तो तुमचा बेफाम फॅन आहे. कारण की ज्या टायमाला संदेश पाटील ग्राउंडवर जातात तेव्हा त्याचं मला म्हणणं असायचं की भाई, संदेश दादाला आउट काढणं सोपं नाही, त्याला आउट काढल्यानंतर तुम्ही टुर्नामेंट जिंकले समजा, तुम्ही ती मॅच जिंकले समजा. अशा प्रकारे बरेच तुमचे फॅन्स आहेत. त्यामध्ये आपण प्रत्येक फॅनला सांगूयात की संदेश पाटील तुमच्या सोबत आहे तिथे, ते त्यांच्या मनातून क्रिकेट कसे खेळलेत, त्यांचे अनुभव शेअर करतायत. तर नक्कीच तुम्हाला हा जर एपिसोड आवडला असेल तर आपल्या चॅनेलला तुम्ही नक्कीच व्हिजिट द्या, आणि जेवढ्यात जेवढं तुम्ही या चॅनेलला व्हिजिट द्याल, माझा कॉन्फिडन्स वाढेल. मला अजून मुलाखती घ्यायचे, मला अजून खेळाडूंना आपल्या या मंचावर आणायचंय,
त्यासोबत बरेचसे खेळाडू युट्यूबच्या माध्यमातून वरपर्यंत दिसले पाहिजेत. हा सर्वात मोठा माझा मोटो आहे. कारण की युट्यूब ही अशी गोष्ट आहे ती आंतरराष्ट्रीय ठिकाणी पाहिली जाते. जर ऑप्शनमध्ये संदेश पाटील नाव आलं तर संदेश पाटील कोण? अरे संदेश पाटीलची कुणीतरी मुलाखत घेतले. मुलाखत घेणारा छोटा असू दे, परंतु संदेश पाटील हा खूप मोठा क्रिकेटर हे त्यातून दिसून येईल. संदेश पाटील, आपण रॅपिड फायर या सेगमेंटकडे वळूयात. सर्वात पहिला क्वेश्चन तुमच्यासाठी. या संपूर्ण पाहिलं तर ग्रामीण हाफमध्ये असे कोणते दोन संघ आहेत की ते दोन संघ चिंचवली गोहे सोडून ते तुम्हाला खूप आवडतं आणि का? म्हणजे आपले पूर्ण की आपल्या तालुक्यामध्ये फक्त तालुका हाफमध्ये सध्या पुरता. सांबार्ली आणि पोसरी. चांभारली आणि न्यू गोल्डन पोसरी म्हणजे मनीष ठाकरे यांचा संघ, त्यासोबत बऱ्याच चांभारली म्हटल्यानंतर रज्जू मुंडे यांचा संघ, संदेश मुंडे यांचा संघ. असं का तुम्हाला पोसरी संघ का आवडला? कारण का आम्ही बऱ्याच टीमचा म्हणजे खेळ जवळून पाहिलाय. पण चांबारली सोबत आम्ही स्वतः खेळलो, त्यांच्या विरोधात सुद्धा खेळलो. विरोधात म्हणजे त्या कान्होजी टुर्नामेंटमध्ये आमची फायनल झाली होती. म्हणजे खूप वेगळा क्रिकेट खेळतो. म्हणजे त्यांचं क्रिकेट बघून असं म्हणजे शिकायला झालं. बाबा हे काय पोसरी संघाचा तुमचा अनुभव कसा आहे? कारण की पोसरी पोसरी संघ एवढे संघासोबत संघ सुद्धा आम्ही सांगितला. म्हणजे मयूरशी वगैरे अखिल असेल, आमचे चांगले कॉन्टॅक्ट होते. आधी का तालुका आपमध्ये केल्यामुळे कॉन्टॅक्ट चांगले झाले आणि त्यांचा सुद्धा संघ बघायला गेला ना तर आज कमीत कमी 15-16 वर्ष झाले असतील. ह्या 3-4 खेळाडूंवरच संघ अवलंबून आहे. नवीन बघा, खेळाडू नवीन कमी काढतात. प्रेक्षकांना संदेश पाटील मी सुद्धा सांगू इच्छितो की आम्ही मयूर पाटील, छोटा पॅक बडा धमाका यांना पाहिलंय, त्यांचं क्रिकेट पाहिलंय. आज क्रिकेट पासून थोडे दूर जरी असले तरी सुद्धा त्यांनी बरंचसं क्रिकेट गाजवलंय. 360 अखिल भोईर, कोण विसरे कर्जतच्या नाईट टुर्नामेंट मध्ये एक्झिबिशन मॅच मध्ये कर्जत विपक्ष पाहिला तर खालापूर हा संघ होता. अखिल भोईरने जो पडून मारलेला स्लॉकशिप षटकार होता, कोण विसरेल. त्यासोबत पाहिलं तर मनीष तात्रे असा खेळाडू, ऑलराऊंडर खेळाडू की तो कोणत्याही व्यावसायिक संघामध्ये आपलं स्थान निश्चित करू शकतो आणि करतो नेहमी. अशा संघासोबत तुम्ही खेळला. त्यासोबत पाहिलं तर तालुका हाफमध्ये असा कोणता खेळाडू आहे की तो तुम्हाला आवडतो? बॅटर. बॅटर म्हणून बंटी बद्री. बंटी बद्रिके, लोधोली संघाचा तारणहार आणि विस्फोटक खेळाडू, उजव्या हाताला बॅटिंग करणारा बंटी बद्रिके. असा कोणता गोलंदाज आहे तालुका हाफमध्ये, ग्रामीण क्रिकेटमध्ये, या खालापूरमध्ये की तो तुम्हाला भावून गेला अक्षरशः? कमी वेळात चांगला तयार झालेला कुणाल कुणाल कदम, शिरवलीचा गोलंदाज. असं काय कुणाल कदमकडे शस्त्र आहे, अस्त्र आहे की कुणाल कदम बऱ्याचदा पाहिलं तर मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये खेळाडूंना अक्षरशः जागेवर थांबवतो? तो मेन बॅट्समन जो आहे ना स्ट्रॉंग पॉईंट पकडतो. या बॅट्समनचा स्ट्रॉंग पॉईंट कुठला? लोक वीक पॉईंट पकडतात पण तो असा स्ट्रॉंग पॉईंट पकडतो. कारण का मी बऱ्याच वेळेला आमचं पण बऱ्याच वेळेला आम्ही एकमेकांच्या समोर खेळलो. मी त्याला प्रत्येक वेळी बोललो का तू बऱ्याचशा लेफ्टी बॉलर बॅट्समन असतील का त्यांना तू आउट स्पिन टाकतो. म्हणजे उलटा बोलला जातो म्हणजे डाव्या बॅट्समनला बाहेर निघणार. तू मला अजूनपर्यंत कधीच नाही टाकला. त्याने जर मला उत्तर दिलं होतं तो तुझा स्ट्रॉंग पॉईंट आहे म्हणतो. मी तो बॉल तुला कधीच टाकणार नाही. मी तुला खालीच टाकणार. म्हणजे मी त्यावेळेला त्याला ओळखला कमी वेळ तयार झाला आणि तेव्हा म्हणजे तेव्हा मी पकडला का बाबा हा बॅट्समनचा स्ट्रॉंग पॉईंट पकडतो का आपल्याला हा बॉल टाकायचा नाही. नक्कीच कुणाल कदमचं नाव घेतलं. त्यासोबत आता आपण संदेश थोडं अजून पुढे जाऊयात. तुम्हाला असा कोणता कॅप्टन आहे की ते कॅप्टनच्या अंडर आता खेळायला आवडतं आणि यापुढेही आवडेल? मग त्यामध्ये तुम्ही ग्रामीण क्रिकेट सांगा किंवा तालुका हाफ सांगा. संजय सोलंकी. असं का? संजय सोलंकीचंच नाव सर्वजण का घेतात? मला सुद्धा हा मोठा प्रश्न सुरुवातीला पडायचा. त्यानंतर मी बऱ्याचदा जाणून घेतलं, परंतु तुमच्या तोंडून ऐकायचं की सर्वजण संजय सोलंकीचं चांगल्या गोष्टीसाठी नाव का घेत असतात? कारण का मास्टर माइंड, टेनिस क्रिकेट मधला मास्टर माइंड ही पदवी त्यांना दिली. आणि जेव्हा आपण ओपनच्या टुर्नामेंट असायच्या आणि आपण बघायला जायचो त्यावेळी खोपोलीचा संघ म्हणजे वरदेवने खोपोली 11 स्टार खोपोली या संघाच्या नावाने खेळायचा आणि बाहेरचे संघ असायचे त्या संघाला धूल चारायची ताकद ठेवायचा संजय सोलंकीचा 11 स्टार संघ. आणि तो संघ खूप वेगळा होता. तिथपासून संजय सोलंकी म्हणजे एक वेगळ्या दर्जाचा खेळाडू. म्हणजे एखाद्या प्लेअरला कसं पकडायचं हे त्याच्याकडनं शिकायचं. संजय सोलंकीने बरंच नाव केलं आणि संजय सोलंकी म्हणजे पाहिलं तर या संपूर्ण टेनिस विश्वामधला मास्टर माइंड, कॅप्टन कूल म्हणून संजय सोलंकीची ओळख आहे. त्यासोबत जर संदेश आपण अजून एक तुमच्या समोर एक मोठा ट्रिकी क्वेश्चन टाकूयात. जर तुम्हाला निवड करायची झाली, योगेश पेनकरच्या अंडर खेळायला आवडेल की तुम्हाला संजय सोलंकीच्या अंडर खेळायला आवडेल? मी संजय सोलंकी करतो.
नक्कीच संजय सोलंकी अक्षरशः पाहिलं तर संदेश पांडे यांच्या मनामध्ये घर करूनच बसलेले आहेत. योगेश पेनकरची कॅप्टन्सी कधी पाहिले जवळून किंवा ऑन स्क्रीन? पाहिले. कसं वाटतं? खूप वेगळा खेळाडू. फायटर जेट नाव उगाच नाही दिले कारण का अग्रेसिव्ह म्हणजे संजय सोलंकी जर कॅप्टन्सी करताना बाहेरना दिसतो शांत पण आहे अग्रेसिव्ह पण तो दाखवत नाही. पण योगेश पेनकर म्हटलं तर अग्रेसिव्ह कॅप्टन आहे म्हणजे तो प्रत्येक बॉलरला सांगणार का तू हे चुकतोय त्या चुकीच्या गोष्टीला पण त्याचं अग्रेशन बदललेलं असतं. म्हणजे तो एवढा मॅच मध्ये इन्व्हॉल्व असतो ना का मॅच सोडायची नाहीये. मॅच कुठं पण जाऊ दे पण मॅच सोडायची नाही. आता विजय पावले ऍक्च्युली कोणाला माहिती पण नव्हता. इथली मॅच होती पालीच्या ग्राउंडवर मॅच व्हायच्या आणि त्या मॅच मध्ये विजय पावले हा बॉलर म्हणून आला होता आणि मला वाटतं सँडी एसपी दादा हा संघ होता आणि 5 चेंडू मध्ये 30 धावांची गरज होती आणि इम्रोज खान होता. इम्रोज खान होता आणि ओंकार देसाई अक्षरशः त्या ओमकार मॅच देसाईची मध्ये ऑपोजिट टीम होती. नाचत होता आणि ओंकार देसाई म्हटलं तर म्हणजे समोरच्या प्लेअरला घरात कसं काढायचं नाही त्याच्याकडे जास्त कारण पॉडकास्ट मध्ये पण तो बोलला होता. कारण का खूप वेगळा आहे आणि तो अक्षरशः ग्राउंड मध्ये नाचत होता. प्लेअर आउट झाला का त्याला बरोबर घेऊन जात होता येत होता. पण विजय पावलेनी त्यावेळी एकच व्हिडिओ कारण युट्यूबला नव्हता. जेव्हा 5वा षटकार मारला होता ना त्या विजय पावले टी शर्ट काढून नाचला होता. पण त्याला टी शर्ट पुन्हा घालायला लावला होता तो योगेश पेनकर. साहजिकच आहे ती मॅच म्हणजे पालीच्या ग्राउंडवर मध्ये ती पालीची टुर्नामेंट खूप प्रतिष्ठित टुर्नामेंट होती. त्या टुर्नामेंटमध्ये पाहिलं तर सँडी एसपी विपक्ष डिंगडॉंग संघ आणि त्या मॅच मध्ये पाहिलं तर 31 धावांची बहुतेक गरज होती 6 बॉलमध्ये. तिथे 5 बॉल 5 षटकार मारण्याची किमया पाहिलं तर केली होती ती म्हणजे ह्याच विजय पावले आणि आज पाहिलं तर खूप मोठं नाव विजय पावले यांचं आहे आणि त्यांचे कॅप्टन होते योगेश पेनकर. त्या मॅचच्या नंतर असलेला किस्सा तिथेच विजय पावले यांना षटकार मारले होते दादाने सँडी एसपीच्या संघामधून म्हणजे बरोबरी करून टाकली होती. क्रिकेट हेच तर आहे. क्रिकेट तुमच्याकडे पाहिलं तर जर विजय आला ते विजय तुम्ही सहन करण्याची क्षमता पण पाहिजे. ते विजयाचा जल्लोष किती करायचा हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर अजून एक असा प्रश्न आहे की ह्या संपूर्ण पाहिलं तर रायगड जिल्हा असो किंवा संपूर्ण टेनिस विश्व असू दे तुम्हाला 4 कॅप्टनची नावं देतो त्यामध्ये कोणता कॅप्टन तुम्हाला जास्त भावतो? योगेश पेनकर, फायटर जेट, सुमित ढेकले. सुमित ढेकले एक असं नाव आहे टेनिस विश्वामध्ये कधीही हार त्यांना पचत नाही. त्याचसोबत जर अजून एक पाहिलं तर विशाल जितेकर आणि त्यानंतर आपण पाहिलं तर IPL खेळण्याची संधी जवळपास मिळाली अंकुर सिंग. हे 4 कॅप्टन मधला कोणता कॅप्टन तुम्हाला जास्त भावतो? फायटर जेट. सुमित ढेकलेची कधी कॅप्टन्सी पाहिली आहे? पाहिले जवळून पण जास्त अग्रेसिव्ह वाटतो कारण का अशा वेळी आहे ना पब्लिकचा सपोर्ट असणं गरजेचं असतं कारण का आपण अशा वेळी पब्लिकचा सपोर्ट गमावतो तर पब्लिक सपोर्ट हा खूप महत्वाचा असतो. त्यासोबत विशाल जितेकर यांची कॅप्टन्सी पाहिली आहे. कॅप्टन त्यासोबत अंकुर सिंग यांना काय सांगाल? अंकुर सिंग तेवढा कधी संबंध आला नाही जवळचा कारण का तालुका ज्यावेळी खेळायची संधी मिळायची तेव्हा असायचे माणूस म्हणून सर्वच चांगले असतात कारण ग्राउंड मध्ये माणूस वेगळा असतो कारण का मैत्री ग्राउंड मध्ये नसते कारण ते एक प्रकारचं युद्ध असतं. त्यावेळी बरेचसे खेळाडू असे आहेत ना काही एकमेकाशी बोलत सुद्धा नाही आणि ही गोष्ट मी अंकुर सिंग कडनंच केलं अशी. आणि आता फायटर जेट बद्दल काय सांगाल तुम्ही? फायटर जेट म्हणजे खूप म्हणजे ग्राउंड लेवल मधनं वर गेलेला आहे कारण का अंडरग्राऊंड क्रिकेट पासून सुरुवात होती आणि मधून म्हणजे क्रिकेट तिथं होतं पण कमी दिसायचं पण तिथून स्वतःला उभारी दिली आणि आज खूप वेगळ्या लेवल. नक्कीच फायटर जेट खूप मोठं नाव आहे योगेश पेनकरचं. माझ्यासाठी एक चांगला असा योग आला होता की फायटर जेटची मला मुलाखत घेण्यासाठी गुड्ड्या जाधव जे आज पाहिलं तर रील स्टार आहेत त्यांनी मला इन्व्हिटेशन दिलं होतं. नुकत्याच झालेले एक 1.5 आठवड्यापूर्वी टुर्नामेंट त्यांची मुलाखत होती. तिथे बुमबुम माटे आले होते. त्याचबरोबर योगेश पेनकर होते. त्यांची मुलाखत घेण्यासाठी त्यांना विचारण्यासाठी प्रश्न विचारण्यासाठी मला बोलावलं होतं गुड्ड्या जाधवने परंतु काही कारणास्तव मला जायला जमलं नाही. परंतु येत्या काही वर्षामध्ये मी एक तरी मुलाखत पाहिलं तर योगेश पेनकर यांची घेणार कारण की माझ्या हृदयाच्या जवळ असणारा जर कोणता कॅप्टन असेल तर योगेश पेनकर वन अँड ओनली. त्यासोबत आपण एक फटका म्हणजे आपल्या समीर मसुरकर यांची टुर्नामेंट आणि ओपन असायचे पहिले आणि तेव्हा प्रेक्षक वर्ग खूप असतो तिथे आणि मी प्रेक्षक म्हणूनच होतो आणि नरेश टोंबरे म्हणजे रायगड एक्सप्रेस त्यावेळी फुल फॉर्म मध्ये
आणि तेव्हा नरेश ठोंबरेला आडव्या बॅटने समोर मारलेला सिक्स तो अजूनपर्यंत माझ्या डोळ्यात आहे. म्हणजे तो युट्यूबला असेल की नाही मला नाही माहित, पण माझ्या डोळ्यामध्ये कायमचं पीठ आहे. एवढा भारी फटका. खूप चांगला खेळाडू आपण पाहिलं तर योगेश पेनकर आहे. त्यासोबत संदेश, आपण आता पुढचा क्वेश्चन तुझ्या येतो की या संपूर्ण टेनिस विश्वामध्ये तुम्हाला 4 गोलंदाज दिले, त्या गोलंदाज समोर तुम्हाला थांबण्यासाठी, जे खेळण्यासाठी भीती वाटेल. पहिला विश्वजित ठाकूर, विजय पावले, अनुराग शारशर, जे पहिल्यांदा धमाका दिल्लीमधून खेळतात. त्यानंतरचा चौथा गोलंदाज म्हणजे इम्रोज खान. कोणता गोलंदाज तुम्हाला जास्त कठीण जाईल बॅटिंग करताना? कठीण बोलायला गेलं तर असं नाही बोलू शकत कठीण, कारण का आपण जर बॉलर बघून खेळायला गेलो ना तर मग आपण क्रिकेट नाही खेळू शकत किंवा बॅट्समन नाही. कोणता गोलंदाज असा आहे की तो तुम्हाला वरचढ चढण्याचे चान्सेस जास्त आहेत, तुम्ही त्याला डिफेन्स करून खेळा? नाही, माझा डिफेन्सिव्ह क्रिकेटच नाहीये पहिली गोष्ट आहे, कारण का जो चांगला गोलंदाज मी डिफेन्स करावा. आणि एक आठवण करून देतो, मर्डला टुर्नामेंट होती, विश्वजित ठाकूर समोर होता, कुठलंच प्रेशर घेतलं नाही. विश्वजित ठाकूरला तेव्हा मी कव्हर मध्ये सिक्स मारला होता. तेव्हा प्रेशर असं काय नसतं, मी बॉलर कोणी बघायचं नाही, आपल्या रेंजचा बॉल आला आपण मारायचं. बघा, म्हणून तर यांना उपाधी दिली की खालापूरचा डेव्हिड वॉर्नर. आणि प्रत्येक जणांच्या तोंडामध्ये हेच आहे की संदेश पाटील आल्यानंतर कॉमेंटेटर प्रवीण दोघाडे सुद्धा म्हणतात, अरे आ गया खालापूर का डेव्हिड वॉर्नर आ गया. संदेश पाटील, अजून एक तुमच्या समोर एक माझा असा प्रश्न असेल की हे टेनिस क्रिकेट तुम्ही पाहताय, त्यासोबत कुटुंब तुम्ही जपताय, काय म्हणाल टेनिस क्रिकेट आणि त्यासोबत तुमचं फॅमिली याच्यामध्ये कसं काय ताळमेळ साधला पाहिजे? ताळमेळ साधावाच लागतं, कारण सर्व गोष्टी सांभाळून कराव्या लागतात, कारण का कुटुंबाकडे बघून सर्व गोष्टी कराव्या लागतात. कारण का जेव्हा नवीन क्रिकेट खेळायला लागलो तेव्हा क्रिकेट सीझन चालू झालं का आपण जॉबलेस, म्हणजे त्यावेळी जॉब सोडायचं आणि क्रिकेटच खेळायचं. पण ती गोष्ट कधी कधी नंतर मग थोडी जड होत गेली. त्यानंतर मग जॉबकडे पण लक्ष दिलं आणि त्यावेळी पण जॉब असं निवडलं का आपल्याला क्रिकेट खेळता येईल. गणेश यांच्याकडे मी स्वतः जॉबला होतो, त्या टुर्नामेंट असले का चल, आणि त्यावेळी मग घरी पण समजू लागलं का आता जॉब करून क्रिकेट खेळतात. तुम्हाला जर का ओपन खेळण्याची संधी मिळाली तर त्या ओपन खेळण्याच्या संधीमध्ये तुम्ही असा कोणता सलामीचा फलंदाज तुमच्या सोबत घेऊन जाल की तुम्हाला एक पाहिलं तर 4 ओव्हरमध्ये 70 धावा चेस करायचे, तुम्ही सुद्धा विध्वंसक, असा एक कोणता ओपनर असेल की तो तुमच्यासोबत तुम्ही घेऊन जाणं प्रेफर कराल? मी कृष्णा सत्पुरे, कारण का जे गॉड ऑफ टेनिस क्रिकेट, आणि एवढं वर्ष क्रिकेटची सेवा करणं सोपं नाहीये. आणि आज माझ्याकडे 40+ आहेत, 42 एज आहेत, पण असं वाटत नाही बघून की हा माणूस 42 इयर्स असेल. बघा, कृष्णा सातपुते यांची नुकतीच मुलाखत जसबीर मेहरा यांच्या पॉडकास्टवर झाली. त्याच्यानंतर शेवटचं क्षण प्रत्येकाने पाहावे. शेवटच्या क्षणामध्ये अक्षरशः पाहणाऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. अशा प्रकारे जसबीर मेहरा यांनी त्यांच्यावर जे उल्लेखून सांगितलंय की कृष्णा सातपुते होणं सोपं नाहीये आणि कोणीही टेनिस क्रिकेटर होणं सोपं नाही, कारण की आपल्या घरादाराकडे दुर्लक्ष करून त्या क्रिकेटसाठी आपल्याला जावं लागतं. तिथून 2 पैसे भेटतील याची आपल्याला अपेक्षा नसते, परंतु माझ्या रक्तामध्ये असलेलं क्रिकेट मला तिथे दाखवायचंय. संदेश, बऱ्याच गप्पा गोष्टी आपण मारल्या, त्याच्यासोबत मला एक मोठा प्रश्न तुमच्यासमोर टाकायचा आहे की तुम्ही संपूर्ण पाहिलं तर जिथे जिथे लीग टुर्नामेंट होणार त्या लीग टुर्नामेंट मधून निवृत्तीचा विचार वयाच्या अवघ्या 31व्या वर्षी घेतला, तो म्हणजे धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगच्या मंचावर. असं काय झालं की तुम्हाला लीग टुर्नामेंट खेळण्याची इच्छाच राहिली नाही किंवा तुम्ही थकलात लीग टुर्नामेंट खेळून? नक्की काय? लीग टुर्नामेंट मुलं काय होतं माहितीये का, आता एक आपले जवळचे मित्र असतात, ते कधी विरोधात, म्हणजे असं ते वेगळा माहोल बनलेला असतो त्या 3 ते 4 दिवसाचा. मला विरोधक नाही बनवायचे. म्हणजे जर संदेश पाटीलची टीम आता हारली पाहिजे, हे त्या मागच्या 2 वर्षांमध्ये घडलं, बाबा हा हारला पाहिजे, मला ही गोष्ट नकोय, म्हटलं आपण यातनं बॅकआउट करायचं. आणि दुसरं कारण म्हणजे मला माझ्या ग्रामीण संघाकडे लक्ष द्यायचं. आणि आता आपले पंचक्रोशी प्रीमियर लीग असते, तो एक म्हणजे सण आहे. एक एक पूर्णपणे 1 महिना त्याच्या मागे जातो आणि त्या टुर्नामेंटची वाट परत 1 वर्ष बघायला. 1 वर्ष त्या टुर्नामेंटचा त्रास होतो. आज मी जवळजवळ 11 सीझन झाले आपले, त्यातले 10 सीझन केले, 1 वर्ष मी नाही केलं, 2 वर्ष नाही केलं, 1 वर्ष इंजर्ड होतो, 1 वर्ष आमची टीमच केली होती सगळे. आणि जर एकदाच मला रनअप व्हायचं चान्स मिळाला, तिथे मला 2 वेळा फलंदाज मिळाला, 2 सिरीज मिळाल्या, पण त्या कामाच्या नाहीये. संघ जिंकणं महत्वाचं आहे. वर्षभर ती गोष्ट लक्षात राहते का ह्या वर्षी ट्रॉफी कोणी घेतली, या गोष्टीला जास्त महत्व आहे. ती धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग म्हणजे मानाची टुर्नामेंट आणि प्रत्येक खेळाडू जीव लावून
मग त्यामध्ये कमिटी असेल, त्याबरोबर स्पॉन्सर असतील, त्यासोबत खेळाडू असतील, त्यासोबत पाहिलं तर प्रेक्षक वर्ग अक्षरशः तिथे आपलं जे बाहेर जे काय असते दुःख असते ते दुःख विसरून त्या मैदानावर येतो आणि तिथे कुठेतरी त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य भेटतं. संदेश, तुम्ही निवृत्तीचा निर्णय घेतला नक्की तुमच्या कुटुंबासाठी चांगली गोष्ट असेल, कारण की तुम्हाला कुटुंब सांभाळ तुमच्या मागे प्रपंच आहे, कुटुंब सांभाळून तुम्हाला ग्रामीण क्रिकेट वरती घेऊन जायचंय. तर अजून पुढे जर आपण विचार केला तर तुमच्या पुढच्या अजून क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये तुम्हाला काय करायचं असं काय तुमचं मोटिव्ह आहे? माझं मोटिव्ह एकच आहे, माझ्या गावातली टीम चांगली घडली पाहिजे. कारण आमचे नवीन चांगले चांगले प्लेयर आता चांगले घडतात. म्हणजे मला तर आमच्या टीमचं भविष्य चांगलं दिसतंय. मला तेच घडवायचे. आता आमचा रोनित असेल किंवा तो दिशांत असेल, सोहम असेल आणि आता येत्या 2 वर्षांमध्ये तुम्हाला नवीन 2-3 गोलंदाज मिळणार आहेत. म्हणजे तुम्ही आता नाव नाही सांगत, तुम्ही तेव्हा नक्कीच ओळखाल. रोहन ठोंबरे कुठे राहिलाय? रोहन ठोंबरे प्लेयर आहे. अशा प्रकारचा गोलंदाज आहे की ते समोरच्या खेळाडूला तो 6 बॉल 1 धाव सुद्धा करून देऊ शकत नाही. स्वतः मी त्याला पाहिलेलं आहे. परंतु रोहन ठोंबरे राहिलाय कुठे टेनिस क्रिकेटमध्ये? कारण की आज पाहिलं तर तो तालुका हाफचं क्रिकेट खेळण्यासाठी कॅलिबर होता, परंतु लक्ष न देणं की आळस? लक्ष नाही देणं. म्हणजे आळस नाही बोलता ना, क्रिकेट खेळायची खूप हौस आहे. पण घरची जबाबदारी, जॉब त्यामुळे थोडं क्रिकेट खेळायला कमी होतं. आणि फक्त ग्रामीण टीम मध्ये तो पण जास्त करून तुम्हाला एक सांगतो, प्रसाद पिंगळे आणि रोहन ठोंबरे यांच्या जीवावरती आम्ही 1 वर्ष यांच्या जीवावरती बोलेल. आम्हाला त्यावेळी आकाशला सिरीज भेटली असेल, मला भेटली असेल, अजून कोणाला बॅट्समन भेटला असेल, बॉलर कोणाला नाही भेटला. पण तो अख्खा 1 वर्ष आम्ही जवळजवळ 8 ते 9 नाईट टुर्नामेंट जिंकलो होतो. पण मी पूर्णपणे श्रेय दोघांनाच देईन. कारण का बॅटिंग करताना आम्हाला कधी चॅलेंजवर रन चेसला गेल्याच नाही. रन चेस किती करायच्या? 38, 35, 32 एवढंच. याच्यावरती आम्ही रन चेस केलंच नाही आणि आम्ही बनवलं तरी 40-42 बनवायचे आणि या दोघांच्या जीवावर आम्ही थांबवायचे. आता प्रसाद पिंगळे म्हणाल तर तुम्ही एवढी कमाल केली होती ना, खानोच्या ग्राउंडवर टुर्नामेंट होती. जवळजवळ हारलो होतो म्हणजे 5 बॉल 7 रन राहिल्या होत्या. 6 मारला होता. 4 बॉल 1 रन राहिली आणि 1 रन राहिला होते, बॅट्समन निघून चालले होते आणि मी विकेट किपर असतो त्यांना म्हटलं, 1 रन राहिले, ते पूर्ण करा मग जा. ते होऊ देतं पूर्ण. आणि ती मॅच अशी झाली तरी 4 बॉल 1 रन पण तिने करून नव्हती. साहजिकच आहे. अशा प्रकारचे ग्रामीण क्रिकेट आहे, कारण की ग्रामीण क्रिकेटसाठी बरेच जण पाहिलं ना तर मोठं क्रिकेट सुद्धा सोडायला तयार असतात. त्यामध्ये भावेश पवारचा प्रामुख्याने उल्लेख पाहतो. त्यासोबत जर पाहिलं आपण पवन केने, म्हणजे मोठमोठे खेळाडू ग्रामीण क्रिकेट खेळण्यासाठी अक्षरशः तरसत असतात. संदेश, बऱ्याच गप्पा गोष्टी झाल्या, बरंच आपण गप्पा गोष्टी मारल्या बोललो आणि मला असं वाटतंय की ही जी मुलाखत आहे ती मुलाखत बऱ्याच जणांनी पाहावी. यासाठी नाही पाहावी की हा केपी क्रिक खोपोली हा एक चॅनल आहे. मी फक्त चॅनलचा उल्लेख ह्या पूर्ण आपल्या याच्यामध्ये एकदा ते दोनदाच केला. जो मी सिरीज घेऊन येतोय आता, खालापूरचे सुपरस्टार, मला कार्यक्रमाचं नाव आठवत नव्हतं, परंतु ज्यांनी ज्यांनी या खालापूर टेनिस क्रिकेटसाठी काहीतरी योगदान दिलंय त्यांच्यासाठी सुपरस्टार हा नक्कीच कार्यक्रमचं नाव चांगलं होतं. केपी क्रिक खोपोली हा चॅनल मी पाहिलं तर गेल्या वर्षी ओपन केला, त्यामध्ये एक मुलाखत झाली. त्यानंतर मी थोडं डायव्हर्ट झालो. त्यानंतर पुन्हा एकदा मला असं वाटलं की माझी सुद्धा एक जबाबदारी बनते, मी सुद्धा एक क्रिकेटर होऊन गेलोय. माझी जबाबदारी बनते की आपल्या तालुक्यामधून जेवढे चांगले खेळाडू आहेत त्यांना कोणतं प्लॅटफॉर्म आहे, तर हे इंटरव्ह्यूचं माध्यम आहे की त्यांच्या मनामध्ये त्यांनी जे कुठे क्रिकेट खेळलंय, त्यांनी त्यांच्या बॅटमधून जेवढ्या धावा जमवल्यात ते कुठेतरी वरच्या लेवलला पाहिलं जावं आणि प्रत्येकाला फेम भेटणं ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. जर मी एक समजा युट्यूबर आहे, आयदर मी एक जर का बाबा समालोचक आहे, तर माझी जबाबदारी आहे एखाद्या खेळाडूला मोठं करणं, ना की त्या खेळाडूला खाली खेचणं. आणि ही जबाबदारी पूर्ण करण्याची आता नक्कीच मी विडा उचललाय. माझ्याकडून जेवढं होईल, जेवढ्या खेळाडूंना फेम देण्याचं काम करता येईल तेवढं नक्कीच करेल. कारण की तुम्ही जेवढी टेनिस क्रिकेटसाठी मेहनत घेतली, जेवढा तुम्ही तुमचा वेळ दिलाय, तो वेळ आता आम्ही तुम्हाला फेम देऊन नक्कीच त्याचं आमच्यावरचं जे कर्ज आहे जे तुम्ही दिलेलं आमच्यावरती, ते आता उतरवण्याचं नक्कीच आता आम्ही काम करू. आणि येत्या काही दिवसामध्ये नक्कीच रायगड प्रीमियर लीग येते. बहुतेक तुम्ही आता प्रीमियर लीग खेळणार नाहीत, परंतु ग्रामीण क्रिकेटसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि सर्वप्रथम एवढं सांगेल की कुटुंब जपून तुम्ही खेळता ही तुमच्यासाठी खूप मोठी मोलाची बाब आहे. आणि प्रत्येकाला हे सांगेल की सर्वप्रथम आपलं कुटुंब, त्यानंतर आपलं टेनिस क्रिकेट असो किंवा आपलं कोणतेही शौक असतील, त्यामध्ये टेनिस क्रिकेट, त्यामध्ये बैलगाडा असेल, परंतु आपल्या कुटुंबाचं पोट भरणं खूप महत्वाचं आहे. मी बऱ्याचदा पाहिलं तर बरेच खेळाडू असे आहेत की खेळता खेळता आपल्या कुटुंबाला
बाजूला सारतात आणि नंतर एक वेळ अशी येते खेळाडू इंजर्ड होतो, त्यानंतर कुटुंब वाऱ्यावर पडतं. नक्कीच संदेश बऱ्याच आपण गोष्टी आमच्यासोबत बोललात. प्रेक्षकांना तुम्हाला जर काय सांगायचं असेल तर नक्की तुम्ही सांगू शकता. सर्व गोष्टीचा समतोल साधणं गरजेचं आहे. तुम्ही तुमचे शौक म्हणजे तुमचे जे सर्व गोष्टी सांभाळून करायला पाहिजे. त्याला जर समतोल राखला ना तर सर्व गोष्टी व्यवस्थित होतात. कारण का तुम्ही जर एकाच साईडला जर जास्त गेलात ना तर एक साईड कमकुवत होते. तुम्ही दोन्ही विषय समतोल साधा आणि नक्कीच तुम्ही यशस्वी. नक्कीच हे होते संदेश पाटील. मी सुरुवातीला उल्लेख केला होता. खालापूरमध्ये मोजके असे डावखुरे खेळाडू आहेत, बॅटर आहेत, की त्यांच्या बॅटमधून आपल्याला फक्त षटकार पाहण्याची एक ओढ निर्माण झाली असते. आणि त्यामधले संदेश पाटील आहेत, ज्यांना आपण खालापूरचा डेव्हिड वॉर्नर म्हणून ओळखतो. आणि या संदेश पाटील यांच्यासोबत आपण नक्कीच होतो. त्यांच्या तोंडून आपण बऱ्याच गोष्टी ऐकल्या. त्यांना आवडणारे खेळाडू त्यांनी सांगितले, त्यांनी कुठे-कुठे चांगल्या बॅटिंग केली. त्यांना क्रिकेट अजून बरंच खेळायचं, परंतु ग्रामीण क्रिकेट त्यांना जास्त खेळायचं, तालुका क्रिकेट खेळायचं म्हणून त्यांनी लीग मॅच मधून स्वतःची माघार घेतली. संदेश खूप खूप आभारी आहे की तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला. आणि त्यासोबत प्रेक्षकांना सुद्धा विनंती करतो की हा जर तुम्हाला सेगमेंट खालापूरचे सुपरस्टार आवडत असेल, हा पहिला एपिसोड आहे. पहिल्या एपिसोड नंतर मला अजूनही एपिसोड घ्यायचे. त्यामध्ये बरेचसे खालापूरचे मोठमोठे खेळाडू आहेत. त्यामध्ये मी प्रामुख्याने उल्लेख करेल, मला पुढची मुलाखत घ्यायची ती म्हणजे शुभम घोडबिंदे यांची. कारण तर मी शुभम घोडबिंदे माझ्या मनामध्ये गेल्या वर्षी सुद्धा होते, परंतु काही कारणास्तव मी थांबवलं होतं. परंतु शुभम घोडबिंदे यांची मला मुलाखत घ्यायची. शुभम घोडबिंदे यांना आपण जरूर पाहूयात आणि प्रेक्षकांना सुद्धा त्यांची वाट लागली की कधी एकदाचे शुभम घोडबिंदे या पॉडकास्टवर येतील, या कार्यक्रममध्ये येतील. शुभम घोडबिंदे कशा प्रकारे क्रिकेट खेळले, त्यांना पुढे कसं खेळायचंय, हे प्रत्येक प्रेक्षक याची वाट पाहतोय. नाही खूप आणि मी आल्याला तुला पण सांगत होतो तुम्हाला की शुभम घडवणीची पुढची मुलाखत घ्या. कारण का कमी वेळामध्ये खूप मोठं नाव केलं. म्हणजे खालापूर प्रीमियर लीग जी आम्ही स्वतः कमिटीवर होतो त्या टायमाला घडवली होती. तेव्हा आम्ही एका संघामध्ये होतो. तेव्हा तो माझ्या टीममध्ये ॲज अ बॉलर खेळला. आणि मी तेव्हा त्याला म्हटलं मला तुझी बॉलिंग खूप आवडते. पण त्याने स्वतःला कितना बदल घडवेल म्हणजे स्वतःला फलंदाज बनवला आणि एवढा उच्च दर्जाचा फलंदाज झाला की मागच्या 3 ते 4 वर्षामध्ये शुभम घोडविंदे, गौरव गोसाळकर, रोहित पाडगे, राज सावंत यांच्या मर्यादित म्हणजे आपलं खालापूरचं क्रिकेट फिरत राहिलं. सर्वात जास्त 50s कोणाच्या गौरव गोसाळकर रेसमध्ये असेल, शुभम घोडविंदे असेल. म्हणजे कायम म्हणजे आणि जर मुलगा संघ पाहिला तर 2 संघ आहेत. आणि एक मजेदार किस्सा सांगेल. मुलगा संघ हा जेव्हा ओपन क्रिकेट असायचं तेव्हा हा संघ 1 गाव 11 खेळायचा. आणि मी 40 प्लसचे टुर्नामेंट होते आमची स्वतःची आणि मी समालोचक करत होतो. तेव्हा प्रणित पण होता. प्रणित पण त्यांच्याच गावाचा चांगला आहे. मी असंच बोललो का जेव्हा ओपन क्रिकेट होतं, तेव्हा हा संघ 1 गाव खेळायचा. आणि आता 1 गाव 11 आहे, ते यांच्या गावात 2 संघ आहेत. हे कुठेतरी एकत्र आले पाहिजे. पण त्याने सुद्धा एकत्र प्रयत्न केला, पण टीम सक्सेस होत नाहीये एकत्र खेळून. सर जे प्रणित जंगम यांचीच मुलाखत आमच्या चॅनलवर होती आणि प्रणित जंगम यांनी सुद्धा सांगितलं की शुभम घोडबिंदे खूप चांगला क्रिकेटर आहे. नक्कीच हा ताळमेळ आपल्या खालापूरचे सर्व खेळाडू जोपासून आहेत की आपल्यामध्ये प्रत्येक खेळाडूला वरती कसं घेऊन जाता येईल हे प्रत्येक जण पाहतो. खूप सारा वेळ आपण दिला त्यासाठी पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणातून आपला आभार व्यक्त करतो. आणि प्रत्येक प्रेक्षकाला ही विनंती असेल, जर तुम्हाला हा चॅनल जर सबस्क्राईब करायचं सबस्क्राईब करा. जर तुम्हाला असं वाटतंय की हा जो आपला खालापूर सुपरस्टार ही सिरीज अजून पुढे जात राहील, नक्कीच आम्हाला तुमचं प्रेम हवंय. बाकी काही नकोय. तुम्ही हा व्हिडिओ पहा अथवा तुम्ही हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा. परंतु एवढं सांगू शकतो की हे जे माझ्या समोर बसलेले एक आता क्रिकेटर आहेत संदेश पाटील किंवा येणारे काही क्रिकेटर आहेत, त्यांना भरभरून प्रेम द्या. माझ्यापेक्षा जास्त प्रेमाची गरज त्यांना आहे. कारण प्रेक्षक राजाला हसवण्यासाठी, खेळवण्यासाठी, प्रेक्षक राजाला एंटरटेनमेंट करण्यासाठी ते तुमच्यासाठी रात्रंदिवस क्रिकेट खेळतात. आपण थांबूया संदेश पाटील. पुन्हा भेटूयात पुढच्या कोणत्या तरी एखाद्या शो मध्ये, कारण की संजय सोलंकी यांच्या शो मध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा बोलणार आहोत. तोपर्यंत तात्पुरती रजा घेतो. प्रेक्षकांना सुद्धा माझा मानाचा जय शिवराय आणि भेटूयात आपण आता पुढच्या प्रोग्राम मध्ये. धन्यवाद. नक्कीच तुमचा सुद्धा आभार मानेल का तुम्ही आमच्या घरी कारण का आपलं बरेच दिवस चाललं होतं का यायचंय भेटायचंय पण भेट होत नव्हती. पण आज मी कालच मेसेज केला बाबा उद्या ये. कारण आम्ही दोघं वर्गमित्र आहोत. आम्ही 5वी पासून 10वी पर्यंत एकत्र आणि त्यामुळे आमच्या दोघांची पहिल्यापासून बॉन्डिंग खूप चांगली आहे आणि माझ्या घरपर्यंत तुम्ही आलात खरंच मला याबद्दल आभार. नक्कीच हे माझं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य मी वारंवार पूर्ण करत राहणार. भेटूयात. प्रेक्षकांना विनंती असेल की जर का तुम्हाला केपी क्रिक खोपोली हा चॅनलचा हा
खालापूर सुपरस्टार एपिसोड आवडला असेल तर नक्की चॅनलला व्हिजिट द्या, सबस्क्राईब करा चॅनल आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. शेअर यासाठी कारण की माझ्यासोबत असणारे जे खेळाडू आहेत ते खेळाडू अजूनही उत्तेजित व्हावे, त्यांना अजूनही प्रेरणा भेटावी खेळण्यासाठी. तात्पुरती मी तुमची रजा घेतो. सर्वांना माझा जय शिवराय. धन्यवाद. पुन्हा भेटूयात.